महत्वाचा मुद्दा राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल इथं उपस्थित केलेला आहे। आता त्यांचेच वंशज छत्रपती शाहू महाराजच पार्लमेंटमध्ये सन्माननीय सदस्य झालेले आहेत, कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करतायत। त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी विचारू की बाबा आपलं काय मत आहे, ते तर तिथले वंशजच आहेत ना, तर ह्यांचंही काही म्हणणं असेल ते ऐकून। अरे 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 एकदा राजभवन सांगता, एकदा पार्लमेंट सांगता, मी एकदा महाराष्ट्र साहेब महाराष्ट्र सदनचा मी त्याचा साक्षीदार आहे। त्यावेळेस स्वतः प्रणव मुखर्जी साहेब राष्ट्रपती होते आणि त्यावेळेस राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन झालं। त्याच्यानंतर अनेकदा विजय वडेट्टीवार साहेब पण त्या मंत्रिमंडळामध्ये असायचे। त्याला किती वर्ष झाली? 12-15 वर्ष होऊन गेली आणि आता हा मुद्दा निघालेला आहे, तरी देखील शेवटी शाहू महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा मुद्दा आहे। नेहमी आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचारधारेवर बोलतो, त्याच्यामुळे आम्ही ते तपासून घेऊ। वाटल्यास ते दिल्लीला असतील आणि आम्ही पण त्या काळात दिल्लीला असू तर एकत्र आपण बघू आणि काय त्याच्यामध्ये दुरुस्त करायचं असेल तर दुरुस्त करण्याची सरकारची तयारी आहे। चला उत्तर। अध्यक्ष महोदय, मी काही दिवसापूर्वी सादर केलेला अर्थसंकल्प राज्याने बघितला, विधिमंडळाने त्या ठिकाणी बघितला, सर्वांनी पाहिला असेलच। राज्याच्या अशा प्रकारचे एक ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याची भाग्य मला लाभलं, याचा मला सार्थ अभिमान आहे। अध्यक्ष महोदय, एक गोष्ट आपण लक्षात घ्या की हा अर्थसंकल्प सादर करत असताना 2 जुलै, 3 जुलै, 4 जुलै 3 दिवसाची सर्वसाधारण चर्चा अर्थसंकल्पावर आपण त्या ठिकाणी परवानगी दिलेली होती आणि मी मुद्दाम गेल्या 10-15 वर्षाचं रेकॉर्ड काढलं। अध्यक्ष महोदय, गेल्या 15 वर्षामध्ये जेवढे अर्थसंकल्प सादर झालेत त्याच्यात कधी पण दोन्ही बाजूच्या सन्माननीय 70 सभासदांनी चर्चेमध्ये भाग घेतलेला आजपर्यंत कधी घडलं नाही। ते आता आपण अध्यक्ष असताना घडलेलं आहे आणि आज 70 लोकांनी, मागचं काढलं तर 55, 41, 43 अशा पद्धतीची संख्या असायची, पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी भाग घेतला। याचा अर्थ निश्चितपणे अर्थसंकल्पावर बहुतेकांनी चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली। विरोधकांचं कामच विरोध करणं, परंतु तरी देखील त्याच्यात त्यांनी काही चांगल्या गोष्टी घडल्या, त्याचा उल्लेख चांगल्या पद्धतीने केला। त्यांना अजून काही त्याच्यात त्रुटी जाणवल्या त्या त्यांनी तिथं मांडल्या आणि त्याची सुरुवात विरोधी पक्षनेते विजयराव वडेट्टीवार साहेबांनी केली। शेवटी मला असंही म्हणता येईल की विजयराव आणि 69 लोक पण रेकॉर्डवर त्यांची सगळ्यांची नावं आणणं मला योग्य वाटतं आणि म्हणून विजय वडेट्टीवार साहेब विरोधी पक्षनेता, नंतर डॉक्टर संजय कुटेजी, जयंत पाटीलजी, ऋतुजा लटकेताई, रवी राणाजी, रोहित पवार, प्रताप अडसूळ, पृथ्वीराज बाबा चव्हाण, योगेशजी कदम, सुनीलजी प्रभू, शेखरजी निकम, मंजुळाताई गावित, जितेंद्रजी आव्हाड, गीताताई जैन, किरण लामटेजी, अमीन पटेलजी, सिद्धार्थ शिरोळजी, अबू आझमीजी, बाळासाहेब आजवेजी, विक्रमसिंह सावंतजी, कैलास पाटीलजी, अशोक पवारजी, विश्वजित कदमजी, भीमराव तापकीरजी, नितीन राऊतजी, भारतीताई लवेकर, अनिल देशमुखजी, किशोर जोरगेवारजी, सुरेश वरपुडकरजी, महेश लांडगेजी, दिलीप बनकरजी, राजेश एकडेजी, रमेश कोरगावकरजी, रत्नाकर गुट्टेजी, मनीषाताई चौधरी, हिरामन खोसकरजी, रईस शेखजी, विश्वनाथ भोईरजी, संदीप क्षीरसागरजी, सचिन कल्याण शेट्टीजी, सुलभाताई खोडके, सुनील भुसाराजी, यशवंत मानेजी, कृष्णा गजबेजी, दीपक चव्हाणजी, देवराव होळीजी, अतुल बेनकेजी, श्वेताताई महाले, चंद्रकांतजी नवघरे, आशिष जयस्वालजी, चेतन तुपेजी, सुभाष धोटेजी, अतुल भास्करकरजी, सुनील शेळकेजी, उदयसिंह राजपूतजी, विनय कोरेजी, अमित जनकजी, हरिभाऊ बागडेजी, सरोजताई अहिरे, जितेश अंतापूरकरजी, रमेश बोरनारेजी, प्रशांत ठाकूरजी, मेघनाताई बोर्डीकर, बाळासाहेब पाटीलजी, राजेश पाटीलजी, राजेश पवारजी, मोनिकाताई राजळे, सीमाताई हिरे, आकाशजी पुणकर आणि सुरेश भोळे अशा 70 अरे ज्यांनी बोलले त्यांचं नाव घेणार ना। अध्यक्ष महोदय, अशा सन्माननीय 70 लोकांनी सन्माननीय सदस्यांनी भाग घेतला आणि काल उशिरापर्यंत सभागृह चाललं
आणि ते सगळं कालच तुम्ही सांगितलं होतं की आज ते संपवायचं आणि आज आपण उत्तराच्या करता मला संधी दिलेली आहे। मी अध्यक्ष महोदय भाषणाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो की अर्थसंकल्प फुटल्याच्या बद्दल सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पण तशा पद्धतीने वक्तव्य केलं आणि जयंत पाटील साहेबांनी पण तशा प्रकारचं वक्तव्य केलं, परंतु हे दोन्ही सन्माननीय सदस्य अध्यक्ष महोदय अतिशय सिनियर आहेत आणि अर्थसंकल्पापूर्वी वर्तमानपत्रामध्ये नेहमीच अर्थसंकल्पातील तरतुदी छापून आल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी आक्षेप घेतला। हे दोघेही एवढे सिनियर असताना आणि जयंतरावांनी तर 9 वेळेला अर्थ मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्याच्यावर अर्थसंकल्पाकडनं नागरिकांच्या काही अपेक्षा असतात आणि या अपेक्षांचा अध्यक्ष महोदय कानोसा घेऊन माध्यम त्याच्यामध्ये चर्चा माध्यमांच्या मध्ये होत असते आणि त्याबाबतच्या बातम्या ह्या छापल्या जात असतात। लोकांच्या आशा आकांक्षाचं एक प्रतिबिंब असतं, यात माध्यमांचा कुठलाही काहीच दोष नाही, उलट ते आपलं काम चोखपणे करण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी काही बातम्या वर्तमानपत्रामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आल्या तर अर्थसंकल्प फुटला असं म्हणता येणार नाही। सन्माननीय सदस्य तसं म्हणत असतील तर ते जनतेवर किंवा माध्यमांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे। मी अर्थमंत्री म्हणून स्पष्टपणे सांगू इच्छितो की अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही, अर्थसंकल्पाची गोपनीयता पूर्ण राखली गेलेली आहे, हे मी पहिल्यांदाच निदर्शनास आणून देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, एकंदरीतच या सगळ्या सन्माननीय सदस्यांनी भाग घेत असताना प्रत्येकाने आपापल्या मताप्रमाणे अर्थसंकल्पामध्ये काही मतं इथं व्यक्त केलेली आहेत। मी त्या सगळ्या मतांचा आदर करतो, ज्या चांगल्या सूचना असतील त्याचं मी स्वागत करीन, सरकार त्याच्याबद्दलचं स्वागत करीन आणि ज्याच्याबद्दल काही त्यांनी सूचना केल्या असतील आणि त्या पुढं ह्या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये दिलेल्या योजना नीटपणे राबवण्याच्या करता त्याचा उपयोग होणार असतील तर त्याही सूचनांचा मी आदर करीन आणि त्यांचंही स्वागत त्या निमित्तानं करीन। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये काही सन्माननीय सदस्यांनी कौतुक केलं, मी सुरुवातीला सांगितलं, तर विरोधी बाकाच्यावरच्या सदस्यांनी टीका केली। मी त्यांना दोघांनाही सर्वांनाच मी धन्यवाद देऊ इच्छितो। आपण केलेल्या सूचनांची मी आणि अर्थ विभागाने प्लॅनिंगनी नोंद घेतलेली आहे आणि खरं तर काहींनी असाही मुद्दा काढला, मला वाटतं सन्माननीय सदस्य पृथ्वीराज बाबांनी काढला किंवा कोणी काढलं, कारण 70 लोक बोलली, मी सगळ्यांचं ऐकत होतो, जास्तीत जास्त सन्माननीय मान्यवरांचा ऐकण्याचा प्रयत्न हा मी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यातनं काही गोष्टी दुरुस्ती करायची असेल तर त्याच्याही बद्दल मी माझ्या विभागाला सांगितलेलं आहे। अध्यक्ष महोदय, फेब्रुवारी महिन्यात देशाचा अर्थसंकल्प नेहमी मांडला जातो आणि पूर्वी 28 फेब्रुवारी ही तारीख असायची, आता ती 1 फेब्रुवारी केलेली आहे आणि केंद्राने त्यांचा अर्थसंकल्प मांडला की त्यानंतर आपण राज्याचा अर्थसंकल्प मांडतो, असं वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे। यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमुळे फेब्रुवारी महिन्यातच केंद्राचा आणि राज्याचा पण अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला, त्याच्यानंतर आता अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केलेला आहे। अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प सादर करत असताना जाणीवपूर्वक सरकारने त्याच्यामध्ये राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, प्रत्येक समाज घटकाला त्या विकासाच्या प्रवाहामध्ये संधी मिळावी, मग त्याच्यामध्ये आपला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, महिला असेल, युवा युवती असतील, सर्वसामान्य सर्वांच्या अडचणी दूर व्हाव्यात ही आपल्या सर्वांचीच अपेक्षा असते आणि त्याच्यामुळं इच्छा पण असते। राज्यातील प्रत्येक घटकाच्या अर्थसंकल्पातनं काही अपेक्षा त्या ठिकाणी असतात आणि जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न ह्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या महायुतीच्या सरकारने अध्यक्ष महोदय केलेला आहे आणि महाराष्ट्र हे देशातील एक आघाडीचं राज्य म्हणून ओळखलं जातं आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवत असताना आर्थिक आघाडीवर देखील राज्य सुस्थितीत राहावं, आर्थिक शिस्त तिथं पाळली जावी यासाठी देखील सरकारचा प्रयत्न आहे आणि ह्या सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून अध्यक्ष महोदय आम्ही अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये वारकरी, महिला, शेतकरी, दुर्बल घटक, युवा पिढी या सर्वांचा हा अर्थसंकल्प आहे। शेतकऱ्यांना बळ देणारा हा अर्थसंकल्प आहे, महिलांना सशक्त करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये सगळ्यांनी ही गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे।
अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प मांडत असताना मला काही मी जास्त सगळ्यांच्या 70 लोकांच्या सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकणार नाही, परंतु जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ते बहुतेकांनी त्याचा उहापोह केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे अर्थस्थितीच्या बाबत सन्माननीय सदस्यांनी, विरोधी पक्षनेते असतील किंवा काही सन्माननीय समोरचे सदस्य असतील किंवा महसूल आणि राजकोषीय तूट, कर्जाचा बोजा आणि एकूणच राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा केली आणि काही प्रश्न हे निश्चितपणे त्यांनी उपस्थित केलेले आहे, साहजिकच आहे. त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, खरं तर मला सभागृहाला सांगायचं आहे की इथं आजपर्यंत एक रेकॉर्ड सन्माननीय जयंत पाटील साहेबांचं होतं, 9 वेळेला अर्थसंकल्प मांडायचं. जयंतराव बरोबर आहे ना? 9 वेळेला अर्थसंकल्प मांडायचं. पण अध्यक्ष महोदय, मला या नाही आपल्या वानखेडे साहेब आता वर गेले, आता हयात असणं सलग होता ते तर रेकॉर्ड आहेच. जसं वसंतराव नाईकांचं सलग 11 वर्ष होतं, त्याच्यावर ते जयंतराव, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. अध्यक्ष महोदय, मला 10 वेळेला अर्थसंकल्प काय करतात, मोठी जबाबदारी वाढल्यावर मूड बदलावा लागतो. नाही, कोणाच्या हाताखाली काम करत असताना सगळं तिथं ढकलावं लागतं की त्यांनी केलं, मी कुठं काय केलं. अध्यक्ष महोदय जाऊ द्या, परंतु मी पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा नाही, चौथ्यांदा नाही, मला सभागृहाला 5व्यांदा नाही, 6व्यांदा नाही, 7व्यांदा नाही, 8व्यांदा नाही, 9व्यांदा नाही, 10व्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली. आणि काहीतरी अध्यक्ष महोदय आम्हाला थोडा बहुत अनुभव आहे, इतरांच्या एवढा नसेल पण थोडा का होईना अनुभव आहे. आणि त्याच्यामुळं मी कोणत्याही बाजूला महाविकास आघाडीमध्ये होतो तरीच मला अर्थसंकल्प मांडण्याची संधी द्यायची आणि महायुतीमध्ये आलो तरी अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्या ठिकाणी द्यायची, दिलेली आहे. ही वस्तुस्थिती कोणी नाकारता येणार नाही. पण एक गोष्ट मी त्यावेळेस बघितली, महाविकास आघाडीकडनं अर्थसंकल्प मांडला की त्यावेळेस महायुती विरोध करायची. आता महायुतीकडनं मांडला की महाविकास आघाडी विरोध त्या ठिकाणी करते. भास्करबाई खरंय की नाही? झाला ना दोन्ही बाजूंनी, परंतु हरकत नाही, तो मनुष्य स्वभाव आहे, त्याच्याबद्दल मला काही जास्त म्हणायचं नाही. पण एकंदरीत मी सुरुवातीला सांगितलं तुटीच्या बद्दल प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यम यांनी देखील याच्याबद्दलची चर्चा केली, पेपरला पण वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या. अशी चर्चाही राज्याच्या विकासासाठी नेहमी पोषक असते, त्यामुळे मी त्या सगळ्या चर्चेचं स्वागत करतो. सन्माननीय सदस्यांनी पण उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या बद्दल थोडंफार समाधान करण्याचा प्रयत्न देखील अध्यक्ष महोदय मी करणार आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेते, आपण मला सांगितलं की महसुली जमा ही मागील आर्थिक वर्षापेक्षा 13,000 कोटींनी जास्त आहे आणि महसुली जमा ज्या दराने वाढायला पाहिजे त्या दराने वाढत आहे, अशा प्रकारचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला होता. खरं तर 2019-20 ला 2,83,190 महसुली जमा होती. 21-22 ला 2,69,468. तेव्हा का कमी झाली तर त्यावेळेस करोनाचा काळ होता, सगळ्या जगाने तो अनुभवला होता. परंतु त्याच्यानंतर सातत्याने अध्यक्ष महोदय, मला विरोधी पक्ष नेत्याला सांगायचं की ती महसुली जमा वाढत गेली. 21-22 ला 3,33,312 झाली, 22-24 ला 4,05,678 झाली, 23 कोटी. 2023-24 ला बजेट एस्टिमेट होतं ते 4,49,523 कोटी आहे. त्याचे अजून आकडे सगळे क्लिअर झालेले नाहीत, त्याच्यावर त्याचा आता ॲक्युरेट फिगर मला आता सांगता येणार नाही, आल्यानंतर मी सभागृहाला अवगत करीन. आणि 24-25 मध्ये बजेट एस्टिमेट 4,99,462 कोटी रुपये आणि मागील वर्षाच्या तुलनेमध्ये विरोधी पक्ष नेते साधारण ते 11.10% अशी वाढ झालेली आहे आणि नेहमी तशाच पद्धतीची वाढ झालेली आहे. एकदा फक्त मला वाटतं कोरोनाच्या काळामध्ये 4.85% मायनस झालेलं होतं आणि नंतर 21-22 ला एकदम 23.69% वाढ झाली, कारण कोरोना गेलेला होता आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला एक वेगळ्या प्रकारची कलाटणी मिळालेली होती. हे अर्थसंकल्पातील आकडेवारी शी तुलना करता मागील वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाची पण अध्यक्ष महोदय तुलना केली पाहिजे.
आणि ह्या 24-25 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमा ही मागील वर्षापेक्षा 49,939 कोटीनं विजयराव जास्त आहे आणि टक्केवारीत मी सांगितलं 11.10%. मी हेही सांगू इच्छितो सभागृहाला की केंद्राच्या महसुली करात सुद्धा वाढ होते असं आहे आणि त्यामुळे केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या कर हिश्श्याच्या मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. आता 15व्या वित्त आयोगाची पण मुदत मला वाटतं पुढच्या वर्षी संपेल. 16व्या वित्त आयोगाच्याही निमित्तानं सगळ्याच राज्यातल्या केंद्रशासित किंवा इतर राज्य, छोटी राज्य, मोठी राज्य ह्या सगळ्यांना पण जास्तीचा निधी मिळणार आहे, ह्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि मला सभागृहाला हे पण सांगायचंय की जीएसटी, वॅट, व्यवसाय कर एकत्रित विचार करता त्यात सातत्याने वाढ होतीये आणि दरवर्षी साधारण 30 ते 35 हजार कोटी रुपयाची वाढ ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय ह्या संदर्भात आपण जर गेले काही वर्षाचं बघितलं म्हणजे एकंदरीत 4,49,523 कोटी अर्थसंकल्पीय अंदाज 23-24 महसुली जमाचा आम्ही व्यक्त केलेला होता. सुधारित अंदाज 4,86,116 कोटी झाला. आता अर्थसंकल्पीय पण अंदाज आम्ही 4,99,463 कोटी असा 11% जास्त धरलेला आहे. हे माझं त्या संदर्भातलं विरोधी पक्षनेते तुम्हाला उत्तर राहील. कराच्या संकलनाच्या आकडेवारीमध्ये देखील कराचं उत्पन्न हे बऱ्यापैकी आपलं त्या ठिकाणी वाढतंय आणि हा सगळा प्रयत्न राज्य सरकारचा जाणीवपूर्वक चाललेला आहे. आम्ही ज्यावेळेस खर्च करतो त्यावेळेस रिसोर्सेस वाढवण्याच्या करता देखील काय आपण करू शकतो. केंद्र पण आता पुन्हा तिथं सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झालेले आहेत. मधल्या काळामध्ये जसं बिहारला आणि साधारण ऐकायला मिळाले आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यात आलेला आहे, तशाही पद्धतीचा प्रयत्न राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकाच विचाराचं असल्यामुळं मला महाराष्ट्राला सांगायचं की त्यांचाही फायदा आपण घेणार आहोत आणि त्याच्यामुळे पुढे पण केंद्राच्याच विचाराचं राज्य सरकार आलं पाहिजे ह्याही बद्दल जनतेने निश्चितपणे विचार. अहो एक मिनिट, आंध्र प्रदेश पण आहे त्याच्यात. ठीक आहे, तुम्ही त्या अँगल त्या चष्म्यातनं बघा, आम्ही चांगल्या चष्म्यातनं बघतो, आम्हाला त्याला काही बोलायचं नाही. कारण मी आपल्याला भास्करराव अनेक वर्ष ओळखतो, तुम्ही मला ओळखता. अध्यक्ष महोदय, यामध्ये महसुली जमा देखील मागील आर्थिक वर्षापेक्षा 13,000 कोटीनं जास्त आहे आणि महसूल जमा देखील त्या ज्या दराने वाढायला पाहिजे त्या दराने वाढत नाही असा मुद्दा विजयराव तुम्ही काढलेला होता. परंतु मी मगाशीच सांगितलं की ते कसं वाढतंय आणि मागील वर्षाच्या 24-25 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमा ही जवळपास 49,939 कोटीनं वाढलेली आहे आणि ती बऱ्यापैकी वाढलेली, ती आणखीन कशी वाढेल ह्याबद्दलचाही आमचा प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीचे दोन स्तंभ आहेत. या स्तंभावर लोकशाही उभी आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून निश्चितपणे विजयरावांनी काही भाषणामध्ये चांगले मुद्दे मांडलेले आहेत, चांगल्या सूचना केलेल्या आहेत. त्यांना तितकाच सकारात्मक प्रतिसाद देण्याची आमची महायुतीच्या सरकारची भूमिका आहे. त्याबद्दल मी तुम्हाला ऐकवीन कि प्यार करेंगे तो करोगे, प्यार करोगे तो प्यार करेंगे, हाथ मिलाओगे तो हाथ भी मिलाएंगे, गले मिलोगे तो गले मिलाएंगे, सितम मिलाएंगे, गले मिलाएंगे ना, सितम करोगे तो सितम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, जो तुम करोगे वो हम करेंगे. अध्यक्ष महोदय, अरे आता बघा, आता चांगला मूड झाला तरी वाईट वाटतंय, काय कठीणच आहे बाबा. काय भास्करराव, त्यांचा माझ्यावर एवढा डोळे झाकून विश्वास आहे की ते म्हणतात हा मी इथं अर्थसंकल्प मांडत असताना दुसरी पण महत्वाची कामं चाललेली आहेत, कारण राज्य झपाट्याने पुढे न्यायचं चाललं. अध्यक्ष महोदय,
आता ते तुम्ही त्या बघत त्या चष्मात बघता, त्याला मी काय करू. मध्ये अध्यक्ष महोदय काही सन्माननीय सदस्यांनी अंतरिम अर्थसंकल्प आणि अतिरिक्त अर्थसंकल्प याच्याबद्दल पण थोडासा ओहापोह सन्माननीय ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी केला. पण एक गोष्ट खरी, आम्ही पण त्या गोष्टीचा विचार केलाय. ह्याच्याकरता अध्यक्ष महोदय भविष्यात या कार्यपद्धतीमध्ये बदल करायचा झाल्यास त्या सुधारित कार्यपद्धतीस विधानमंडळाच्या अंदाज समितीची मान्यता घ्यावी लागेल. परंतु बाबा तुम्ही म्हणताय ते प्लॅनिंग फायनान्स, आमचं पण मत तसं झालंय, कारण दोनदा करायचं काहीच कारण नाही. त्याच्यामुळे पुढच्या वेळेस ह्या गोष्टीचा निश्चितपणे विचार हा अंदाज समितीला, विधान मंडळाच्या अंदाज समितीच्या पुढे, आता अंदाज समिती पण नाही त्यांच्या पुढे देऊन आपण मान्य आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांचा असा मुद्दा मांडला की महसुली खर्च आणि महसुली तूट वाढली आहे असं तुम्ही मांडलं. 24-25 मध्ये महसुली खर्च 5,19,514 कोटी अपेक्षित आहे. महसुली खर्चात ते 11.57% वाढ आहे हे दिसतंय. पण तो खर्च कशावरील आहे हे देखील अध्यक्ष महोदय आपण पाहिलं पाहिजे. व्याज, वेतन, निवृत्ती वेतन या गोष्टी महसुली खर्चात येतात. व्याज प्रदानाची महसुली जमेची टक्केवारी 11.3% इतकी आहे आणि व्याज, निवृत्ती वेतनाची, वेतन एकत्रित खर्चाची टक्केवारी 58% आहे. मला सभागृहाला एक गोष्ट जरूर सांगायची आहे. तुम्ही अनेकदा आमच्यावर एक आरोप करता की तुम्ही जागा मोकळ्या ठेवता. परवाच सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या लक्षात आणून दिलं. मी पण ह्या चर्चेच्या निमित्तानं लक्षात आणून देऊ इच्छितो की पाईपलाईन मध्ये आणि भरलेल्या ह्या सगळ्या जागा म्हणजे साधारण ऑगस्ट 15 पर्यंत 1,09,000 लोकांना आपल्या सरकारी नोकरीमध्ये आपण नोकरी लावलेली असेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती गेल्या अनेक वर्षात, मी तर 30-32 वर्ष समाजामध्ये सभागृहामध्ये काम करतोय, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरती आपण त्या ठिकाणी केलेली आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आज निवृत्ती वेतन, व्याज आणि वेतन ह्याचा खर्च 58%. उद्याच्याला हा खर्च वाढल्यानंतर तोही खर्च वाढण्याची शक्यता आहे. म्हणून भरती नाही करायची असं नाही, त्याकरता रिसोर्सेस वाढवण्याचा देखील अध्यक्ष महोदय आम्ही प्रयत्न करतोय. हा बांधील खर्च आहे, तो टाळता येण्यासारखा नाहीये आणि त्यामुळे महसुली तूट चालू वित्तीय वर्षात 20,051 कोटी रुपये दिसते. मागील वर्षी ती 16,122 कोटी रुपये होती. अध्यक्ष महोदय, कल्याणकारी राज्याची संकल्पना ही निश्चितपणे महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेली आहे आणि शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी हे आपल्याच राज्याचा भाग आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना देखील आम्ही SDRFच्या निकषापेक्षा जास्तीचा मदत त्या ठिकाणी केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या मी पुढे येतो, त्या पण आम्ही मोठ्या प्रमाणावर लोककल्याणकारी राज्याचा विचार करून आम्ही त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं तिथंही खर्च होतो. शेतकरी, महिला, गरीब आणि समाजातील इतर दुर्बल घटकाकडे देखील शासनाचं विशेष लक्ष आहे. त्याकरता अध्यक्ष महोदय तरतुदी कराव्या लागतात. 20,051 कोटी रुपये महसुली तूट दिसली तरी वर्षाअखेरपर्यंत खर्चावर काही नियंत्रण आणून ती तूट कमी करण्याचा आमचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. आणि हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की महसुली तूट राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 0.47% आहे. आपलं स्थूल उत्पन्न आत्ताच्या घडीला 42,67,771 कोटी आहे. त्याच्यामुळे महसुली तूट कमी झाली पाहिजे या मताचे तुम्ही जसे आहेत तसं सरकार देखील आहे, मी देखील आहे. पण एक गोष्ट मी लक्षात आणून देऊ इच्छितो की गेल्या 10 वर्षातील आकडेवारी बघितली तर 2017-18 आणि 18-19 त्यावेळेस सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री होते, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. त्या 2 वर्षाचा अपवाद वगळता 8 वर्षात महसुली तुटीचाच अर्थसंकल्प सादर केले गेलेले आहेत. ही पण बाब मी सभागृहाच्या या निमित्तानं लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. आणि अशा पद्धतीने हा महसुली खर्च, महसुली तूट ह्याच्या संदर्भामध्ये व्याज प्रदानाची महसुली रकमेची जमेची टक्केवारी 11.36 इतकी आहे अंदाजित आणि व्याज, वेतन, निवृत्ती वेतन यावरील खर्चाचा जमेची टक्केवारी 58% त्या ठिकाणी आहे. ही अशा पद्धतीची परिस्थिती अध्यक्ष महोदय. मला दुसरं एक सांगायचं आहे
की ज्यावेळेस गेल्या 10 वर्षाची मी तुलना करतो त्यावेळेस महसुली तुटीचं 10 वर्षात 15-16ला 8.89% तुटीचा अर्थसंकल्प होता, 16-17ला 4.17% तुटीचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी होता, 17-18, 18-19 मात्र प्लस होता, मात्र 19-20ला पुन्हा 6.04% तुटीचा अर्थसंकल्प आला. आणि अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस मीच त्यावेळेस अर्थमंत्री होतो, कोरोनाचा काळ होता, त्या काळामध्ये आपल्याला तुटीचा अर्थसंकल्प करावा लागला. ती टक्केवारी 15.27 म्हणजे एवढी टक्के होती. 21-22ला 4.91% तुटीचा अर्थसंकल्प, 22-23ला 0.48चा तुटीचा अर्थसंकल्प, 23-24ला 4.2चा आणि 24-25ला तुटीचा 4.01 अशा प्रकारचा तुटीचा अर्थसंकल्प आहे. अध्यक्ष महोदय, भांडवली जमेच्या बद्दल देखील मागच्या वर्षीपेक्षा चालू वर्षी कमी कशी दाखवली अशा प्रकारचा प्रश्न विरोधी पक्ष नेत्यांनी काही सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केला. वास्तविक भांडवली 22-23ला प्रत्यक्ष भांडवली जमा 55,472 कोटी रुपये होता. अर्थसंकल्पीय अंदाज 23-24चा आमचा 97,927 कोटीचा आहे आणि 23-24चा आता सुधारित अंदाज हा 1,14,000 कोटीचा आला आहे आणि 24-25चा अर्थसंकल्पीय अंदाज आमचा 1,01,531 कोटीचा आहे. अशा पद्धतीचा भांडवली जमा आहे. तरी देखील नेहमीच आपण जो अंदाज करतो त्याच्यापेक्षा जास्तच जमा होती हा आजपर्यंतचा अध्यक्ष महोदय अनुभव आहे. अर्थसंकल्पाचं विश्लेषण करताना मला अर्थसंकल्पीय अंदाजाची तुलना पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाशीच केली पाहिजे आणि ही पहिल्यापासून पद्धत आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी सोयीस्कर तुलना केली, ती अर्थसंकल्पीय अंदाजाची तुलना सुधारित अंदाजाशी केली, त्यामुळे ती मागील वर्षाच्या पेक्षा विरोधी पक्ष नेते आपल्याला कमी दिसते. त्यामुळं 24-25चा सुधारित अंदाज देखील त्यावेळी निश्चितपणे भांडवली जमा मागील वर्षापेक्षा जास्त दिसून येईल. ह्याच्या सगळ्या संदर्भात मला भांडवली खर्चाच्या बद्दल पण गोष्ट सभागृहाला अवगत करायची आहे. आकड्यांची जगलरी करून या सरकारला भांडवली खर्च कमी करायचा आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते आपण केला. आमच्यावर हा आरोप सुद्धा सोयीची आकडेवारी समोर ठेवून केलेला आहे. कारण 23-24 मध्ये 81,805 कोटी एवढा भांडवली खर्च अंदाजित होता. 24-25 मध्ये त्यात वाढ होऊन तो भांडवली खर्च 92,780 कोटी रुपये झालेला अपेक्षित आहे. भांडवली खर्चात सुद्धा साधारण 13.42% वाढ झालेली आहे. उलट अर्थसंकल्पात आम्ही भांडवली कामासाठी तरतुदीमध्ये वाढ केलेली आहे आणि त्याच्यामुळं हे भांडवली जमा खर्च हे जे काही आपण पाहिलं मगाशी मी आकडे सांगितलेले किंवा राजकोषीय तूट ह्याच्यामध्ये देखील 24-25चा एकूण खर्च 6,12,293 कोटी इतका अंदाजित असून त्यापैकी महसुली खर्च 5,19,513 कोटी व भांडवली खर्च 92,780 कोटी इतका त्याच्यामध्ये अंदाजित आहे. त्याच्यामध्ये राजकोषीय तूट देखील 15.55% त्यामध्ये आहे. परंतु मी सभागृहाला सांगू इच्छितो की चर्चेच्या दरम्यान राजकोषीय तुटीबाबत ज्याला फिस्कल डिफिसिट आपण म्हणतो चिंता व्यक्त केली. मागील वर्षी 95,501 कोटी एवढी राजकोषीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजानुसार होती. सुधारित अंदाजानुसार ती 1,11,956 झाली आणि आता 24-25 मध्ये ती 1,10,355 कोटी अपेक्षित धरलेली आहे. मागच्या वर्षापेक्षा 14,854 कोटी रुपयाची राजकोषीय तूट वाढली हे खरं आहे. परंतु महसुली तुटीची जी कारणे मी आपल्याला सांगितली तीच राजकोषीय तुटीसाठी देखील आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की राजकोषीय तूट स्थूल उत्पन्नाच्या 3% जास्त असता कामा नये अशा पद्धतीने सर्वच राज्यांना केंद्राने कळवलेले आहे. त्याच्यातच आम्ही हे सगळं बसवण्याचा प्रयत्न करत असतो. 24-25 मध्ये राजकोषीय तुटीचं स्थूल राज्य उत्पन्नाची प्रमाण 2.59% अंदाजित आहे. म्हणजेच 3%च्या मर्यादेही आम्ही पाळलेली आहे. सन 23-24 मध्ये ते 2.46% होतं. त्याच्यामुळे राज्याचा अर्थसंकल्पीय तुटीचा नसावा या मताचं मी पण माहितीसाठी सांगतो की गेल्या राजकोषीय तुटीचा 10 वर्षाची आकडेवारी बघितली तर राजकोषीय तुटीचाच अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर झालेला आहे.
त्याच्यामध्ये 15-16 ते सगळे आकडे माझ्याकडे आहेत, त्याच्यावरून ते मी परत वाचून आपला सगळ्यांचा अध्यक्ष महोदय वेळ घेत नाही, परंतु ही काही वेगळी पद्धत नाहीये आणि त्या बाबतीमध्ये तसा बघितलं तर आपलं राज्य सक्षम आहे हा आमचा सरकारचा दावा आहे. अध्यक्ष महोदय, $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या बद्दल देखील बरेच जणांनी आपली आपली मतं इथं व्यक्त केली आणि त्यांची भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट खरी आहे, विकास दर 7.5% असताना $1 ट्रिलियन स्वप्न का दाखवता, अशा प्रकारचा मुद्दा सन्माननीय सदस्यांनी इथं उपस्थित केलेला आहे. वास्तविक देशाचे पंतप्रधान गेले 10 वर्ष नरेंद्र मोदी साहेब असताना त्यांनी जगामध्ये आपली अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आणलेली आहे. आता ती 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा त्यांचा उद्दिष्ट आहे आणि ते ज्यावेळेस 3ऱ्या क्रमांकावर $5 ट्रिलियन आणण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळेस तुमचं माझं राज्य आर्थिक बाबतीत इतर राज्यांच्या दृष्टीने सक्षम असल्यामुळे आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपलं स्वप्न त्या ठिकाणी उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि 25-26 पर्यंत ही अर्थव्यवस्था नेण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं जर सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचीच भूमिका महत्त्वाची राहणार, म्हणून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आम्ही 2028 पर्यंत $1 ट्रिलियन आणि 47 पर्यंत आणखीन जास्त $1 ट्रिलियन करण्याचा आमचं ध्येय आहे. साधारण $1 ट्रिलियन म्हणजे सध्याच्या डॉलरचा दराने विचार केला तर 82,94,000 कोटी रुपये होतात. राज्य चालवणाऱ्यांनी नेहमीच मोठी स्वप्न बघितली पाहिजेत, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व ताकद ही पणाला लावली पाहिजे आणि तशाच पद्धतीचा विचार महायुतीचा आहे. भारतीय अर्थव्यवस्था अंदाजे $3.5 ट्रिलियन इतकी आहे. राज्याचं सध्याचं एकूण सकल उत्पन्न 40,44,000 कोटी इतका आहे. देशाच्या सकल उत्पन्नाच्या GDPच्या हा वाटा राज्याचा 14% आहे आणि त्याच्यामुळं यासाठी राज्य सरकारकडनं काही उपाययोजना देखील अध्यक्ष महोदय आम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत, आम्ही करतोय. अपूर्ण सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी नाबार्डने आम्हाला 15,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आणि पूर्वीच्या काळातले बऱ्याच ठिकाणचे कालवे आहेत त्याच्यामध्ये इतकी झाडं झुडपं झालेली आहेत, इतका घाण साठलेली आहे, म्हणजे तुम्ही जायकवाडीचं पण कॅनलचं उदाहरण घेऊ शकता किंवा इतर पण नीरा डावा कालवा, उजवा कालवा, खडकवासला कालवा, अशा अनेक प्रकारे आमच्या नगर जिल्ह्यातले कालवे, अशा खूप काही कालव्यांचा आपल्याला उल्लेख करता येईल जे फार वर्षापूर्वी झालेले आहेत आणि म्हणून त्या कालव्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या करता 5,000 कोटी रुपये आम्ही खर्च करतोय. याच्यातनं मोठ्या प्रमाणावर आता जे काही क्षेत्र ओलिताखाली आहे त्याच्यापेक्षा काही पटीनं क्षेत्र ओलिताखाली येऊ शकतं आणि तशा पद्धतीचा अनुभव जिथं स्वच्छता केलेली, जिथं आधुनिकीकरण केलेलं आहे तिथं आलेला आहे. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेने पण $1.1 अब्ज गुंतवणूक सुरक्षित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 5 लाख जवळपास 8.5 लाख शेतकऱ्यांना सौर पंप दिले जाणार आहेत, दिवसा वीज मिळण्याची हमी. त्याच्याबद्दल कालच देवेंद्रजींनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे. मित्र आणि ऊर्जा विभाग जागतिक आर्थिक मंचासोबत देखील आपण काम करतोय आणि ज्यामध्ये राज्यात ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात गुंतवणूक सुलभ होईल तशा पद्धतीचा निर्णय घेणारं देशातलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे. राज्यात गुंतवणूकदार येतील. आतापर्यंत 10 मोठ्या गुंतवणूकदारांनी नोंदणी केलेली आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत 767 शेतकरी उत्पादक कंपन्यांना 1,541 कोटी 64 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आलेलं आहे. पोखरा 2 मधनं $700 मिलियन गुंतवणूक करण्यात आलेली आहे. आरोग्य सेवा प्रणाली मजबूतीकरणाकरता आशियाई विकास बँकेने सहाय्याने $500 मिलियन प्रकल्प राबवला जातोय. पर्यटनाचा प्रचार आणि जिल्ह्यातील उद्योग आणि G2B सेवांची सुविधा सुधारण्यासाठी 2,200 कोटी रुपयाची गुंतवणूक प्रस्तावित आहे. याशिवाय आर्थिक सल्लागार परिषदेने सांगितल्याप्रमाणे राज्याच्या सरासरीपेक्षा वार्षिक दरवाढ कमी असलेल्या 18 जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यांना 24-25 पासून जिल्हा वार्षिक योजनेमध्ये किमान 25% निधी वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नंदुरबार, वाशिम, धाराशिव, गडचिरोली या 4 जिल्ह्यात केंद्र सरकारचा आकांक्षित जिल्हा कार्यक्रम आपण राबवतो. त्याच धर्तीवर आता आपण 15 जिल्ह्यांच्या मध्ये आणि 27 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवतोय.
आणि आपले राज्य निर्धारित वेळेत $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं उद्दिष्ट गाठेल अशा पद्धतीचा मला विश्वास वाटतो। तशा पद्धतीनं अतिशय गतीनं काम राज्य सरकारने सुरू केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, हा सगळा अर्थसंकल्प सादर करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की तूट कमी करण्याच्या करता देखील शासन प्रयत्न करत आहे। त्याच्यामध्ये मुद्रांक आणि नोंदणी फी असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, राज्य वस्तू व सेवा कर ज्याला आपण जीएसटी म्हणतो, ही राज्याची प्रमुख उत्पन्नाची साधनं आहेत। आपण आकडेवारी बघितली तर सातत्याने महसुली उत्पन्नाचे कल वाढलेले आपल्याला दिसत आहेत। जीएसटी आल्यापासून देखील करदाते वाढलेत। येणाऱ्या वर्ष 2 वर्षाच्या काळात आणखीन करदाते वाढतील आणि त्यामुळे निश्चितपणे राज्याच्या कर उत्पन्नामध्ये भर पडेल याबद्दल मला खात्री आहे। अध्यक्ष महोदय, 23-24 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्यात 3,20,000 कोटी एवढा जीएसटी, एसजीएसटी, सीजीएसटी आणि आयजीएसटी जमा केलेला आहे। ही रक्कम देशात सर्व राज्यांपेक्षा जास्त आहे। ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेने 18.4% इतकी आहे। तसेच महाराष्ट्र राज्यात जमा होणारा देश पातळीवरचा जीएसटीचा वाटा देखील हा 15.8% आहे। कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी देखील आपण कठोर पावलं उचललेली आहेत। पूर्वी कर चुकवणाऱ्यांना अटक करण्याची तरतूद नव्हती, सरकारने नंतर अटकेची तरतूद केली। त्याचा सकारात्मक परिणाम जीएसटीच्या वसुलीमध्ये दिसून आलाय। आपण आकडेवारी बघितली तर राज्यात प्रत्येक कर स्त्रोतात 2 ते 5 हजार कोटी रुपयांनी वाढ झालेली आहे। माझ्या अनुभवानुसार अपेक्षित धरलेली वाढही वर्ष अखेरपर्यंत मोठी वाढ दिसून येईल आणि ही तूट कमी होण्याच्या करता अध्यक्ष महोदय निश्चितपणे मदत होईल। मी दुसऱ्या एक सभागृहाला सांगू इच्छितो की मोठ्या शहरात आमचं ठाणे असेल, आमचं नागपूर असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, पिंपरी चिंचवड, पुणे असेल, या सगळ्या शहरांच्या मध्ये आम्ही मेट्रोचं जाळं तयार करतोय। त्याच्यामध्ये केंद्राचा 20%, राज्याचा 20%, 10% त्या महानगरपालिकेचा आणि 50% वित्तीय संस्थांचा। हे कशा करता करतोय की त्याच्यामुळे प्रदूषण कमी व्हावं, दळणवळण गतीनं व्हावं। थोडंसं आज मुंबईमध्ये बऱ्याचशा ठिकाणी लोकांना त्रास सहन करावा लागतो की जिथं जिथं मेट्रोची कामं चाललेली आहेत, परंतु या अर्थसंकल्पाच्या उत्तराच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला जिथं ही कामं मोठ्या प्रमाणावर चालली त्यांना मला विश्वास द्यायचा आहे की अजून काही दिवस थोडासा धीर धरा। थोडंसं आपण आजपर्यंत सहनशीलता दाखवलेलीच आहे, ती अजून काही दिवस तशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करा। ते झालं की निश्चितपणे दळणवळण गतीनं होईल, व्यापार उद्योग वाढेल, विदेशी गुंतवणूक आकर्षित होईल, वाहनं कमी होतील आणि त्यामधून इंधनाची बचत होईल आणि आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल। हे एक उदाहरण आहे। आणखी काही वर्ष गुंतवणूक आपल्याला करावी लागणार आहे ह्या क्षेत्रामध्ये। तोपर्यंत तूट दिसेल, पण अर्थव्यवस्थेचं आकारमान वाढल्यानंतर कर उत्पन्न वाढून राज्याची अर्थव्यवस्था हे निश्चितपणे मजबूत होईल याबद्दल माझ्या मनात नाही, कुणाच्याच मनात मात्र शंका असण्याचं कारण नाही। त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था चिंताजनक झाली आहे असा कुठेही चुकीचा संदेश जाता कामा नये याची काळजी आपण सर्वांनीच घेऊ। ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये आपण एकमेकाच्या विरोधामध्ये जरी लढत असलो तरी शेवटी आपल्या सर्वांचं हे महाराष्ट्र राज्य आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं हे महाराष्ट्र राज्य आहे आणि त्याच्यावर राज्याच्या कुठल्या तरी चुकीच्या गोष्टी आरोप करून आपल्या राज्याची बदनामी कृपा करून कुणी करता कामा नये, माझी अशा प्रकारे सर्वांना विनंती आहे। पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये आज हे अर्थसंकल्पाच्या बाहेरची कामं आहेत, ती पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की शासनाने पायाभूत सुविधांच्या विकासावर देखील अधिक लक्ष केलेलं आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे रेवस ते रेड्डी या सागरी मार्ग, त्याच्या संदर्भामध्ये विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका हा जवळपास 63,618 कोटीचा, पुणे चक्राकार मार्ग ज्याला पुणे रिंग रोड म्हणतो हा जवळपास 58,000 कोटीचा, जालना नांदेड महामार्ग 27,000 कोटीचा, नागपूर गोंदिया मार्ग 22,000 कोटीचा, भंडारा गडचिरोली मार्ग 12,000 कोटीचा, नागपूर चंद्रपूर महामार्ग 20,000 कोटीचा, रेवस सागरी महामार्ग हा 26,000 कोटीचा। अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातनं राज्य सरकार त्या ठिकाणी लक्ष देत आहे। इव्हन शिवडी नावाशिवाय पण अटल सेतू हा महत्वाचा प्रकल्प पूर्ण झाला आणि आता शिवडी ते वरळी रस्त्याचं काम देखील
गतीनं फ्लायओव्हरचं चाललेलं आहे. नवी मुंबई विमानतळाचं काम अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे. मुंबई कोस्टर मार्गाला देखील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देऊन त्याचंही काम अंतिम स्तरावर आहे. मरीन लाईन्स ते वरळीपर्यंत देखील रस्त्यांचं भुयारी मार्गाचं ती पण कामं त्या ठिकाणी चाललेली आहेत. आणि केंद्र सरकारच्या अध्यक्ष महोदय, मला सभागृहाला एक गोष्ट सांगायची, सातत्याने विरोधी पक्ष अशा प्रकारचा आरोप करत असतं. त्याबद्दल उद्योग मंत्र्यांनी सांगितलेलंच आहे, श्वेतपत्रिका काढली जाईल. परंतु हे प्रकल्प दुसरीकडे गेले, पळाले, गुजरातचं नाव घेतात असं नाहीये. कारण नसताना तशा प्रकारचा फेक नरेटिव्ह तुम्ही त्या ठिकाणी करू नका. अशा पद्धत सेट करण्याचा प्रयत्न करू नका. मला पुन्हा तुम्हाला सांगायचं की केंद्र सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 77,200 कोटी खर्चाचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. त्याच्यात राज्य सरकारचा 26%, केंद्राचा 74%, एवढा मोठा प्रकल्प आपण करतोय. मला दुसरी एक गोष्ट अध्यक्ष महोदय सभागृहाला या निमित्तानं सांगायची, आपल्या राज्याचे सुपुत्र सन्माननीय नितीन गडकरी साहेबांच्याकडे तिसऱ्यांदा केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाची जबाबदारी मिळालेली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून नॅशनल हायवे अथॉरिटी मार्फत राज्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचं जाळं विकसित होत आहे. त्याचाही आपल्याला खूप मोठा फायदा, आपण कितीतरी स्टेट हायवे हे नॅशनल हायवे कडे ट्रान्सफर केलेले आहेत. मुंबई गोव्याच्या संदर्भात पण चाललेलं आहे, मध्ये उत्तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यात जरा काही अडचणी फॉरेस्टच्या आल्या, काही ठिकाणी शहरातनं तो रस्ता जातो, तिथल्या लोकांचा विरोध. परंतु आता बऱ्याच अंशी एक गोष्ट सगळ्यांनाच ती खंत आहे, ती काय आत्ता नाही, ती अनेक वर्ष, म्हणजे पूर्वी माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार असल्यापासून ते चालू आहे. त्याच्यानंतर हे 10 वर्ष गेली, परंतु काही ना काही त्याच्यामध्ये काय झालंय जरा तपासलंच पाहिजे. परंतु उशीर लागतोय. त्याच्यावर पुस्तक, जसं बॉम्बे टू गोवा चित्रपट निघाला होता अमिताभचा आणि अरुणा हिराणीचा, आठवतोय का? तशा पद्धतीनं बॉम्बे टू गोवा नॅशनल हायवेचं काम असं काहीतरी चित्रपट काढावं लागेल आपल्याला, किंवा पुस्तक पण लिहावं लागेल. होय साहेब, हा कायम राहील. अध्यक्ष महोदय, नाही, त्याच्यामध्ये सगळेच जबाबदार आहेत. काहींनी तिथं जाऊन खड्डे बघितले, त्याचे फोटो काढले, पाहणी केली, बोटं बिटं दाखवली, परत आले, पुन्हा काही नाही. सगळ्यांनी आपल्या आपल्या परीनं त्याचा फायदा, कित्येक जणांनी खासदार होताना तुम्ही आम्हाला खासदार करा, हा रस्ता आम्ही पुरा करून दाखवू, तुम्ही आम्हाला आमदार करा, पुरा करून दाखवू. कितीतरी आमदार झाले, खासदार झाले, पण पुरा काही होईना. पण आता गडकरी साहेब म्हणले काही करून ह्या टर्म मध्ये पुरा करूनच दाखवतो असं सांगितलेलं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय रईस शेख साहेबांनी आणि काही सन्माननीय सदस्यांनी इथं मुद्दा उपस्थित केला, मुंबई ठाणे भिवंडी नाशिक महामार्गाचा वाहतुकीच्या कोंडीचा. मी पुढच्याच आठवड्यामध्ये फरांदेताईंनी पण तो मुद्दा उपस्थित केला, मला पत्र पण काही ताईंनी दिलं. आणि त्याच्या खरं दादा भुसे जातात, आमचे रवींद्र चव्हाण त्याच भागातले आहेत, आमच्या भुजबळ साहेब त्या भागातनं जातात. सॉरी, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य बाळासाहेबांनी पण हा मुद्दा काढला होता. बाळासाहेब, मी सोमवार किंवा मंगळवारी ह्याच्या संदर्भातली बैठक लावून सगळ्या लोकांना बोलवतो आणि जे काही करता येणं म्हणजे करणं गरजेचं आहे ते करण्याच्या करता सगळ्यांना कामाला लावतो. ही कोंडी दूर करून नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी सर्व यंत्रणा, सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या तातडीनं सूचना देण्यात येतील. अध्यक्ष महोदय, राज्यावरील कर्जाचा भार हा हे एक सगळ्यांनी जरा, तुम्ही आता सारखं सांगतात कर्ज 7,82,000 कोटी झालेला आहे. मला या उत्तराच्या निमित्तानं राज्यातल्या माझ्या तमाम जनतेलाही सांगायचं आहे, दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना सांगायचं आहे की 23-24 मध्ये 7,06,442 कोटी रुपयाचं अंदाजित कर्ज होतं, ते 24-25 मध्ये 7,82,991 कोटी रुपये झालेलं आहे. कर्जामध्ये 10.67% वाढ दिसतेय. वित्तीय निर्देशानुसार स्थूल राज्य उत्पन्नाच्या 25% मर्यादेत कर्ज घेता येतं. आज आपण 24-25 मध्ये ते 18.35% आपली मर्यादा ठेवलेली आहे. कर्जाच्या बाबतीत दुसरा एक निर्देशांक आहे,
तो स्थूल राज्य उत्पादनाच्या 3% मर्यादित वार्षिक कर्ज उभारणी राज्य सरकारला करता येते। 24-25 मध्ये आपण 2.32% त्या ठिकाणी ठेवलेली आहे। या दोन्ही निर्देशांकांचं आपण कसोशीनं पालन केलेले। राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठी क्षमता आहे, त्या क्षमतेला कमी लेखण्याचा प्रयत्न कृपा करून कोणी करू नका। धोरणकर्त्यांनी राज्याची आर्थिक वाढ होण्यासाठी भांडवली खर्चात वाढ करण्याचा प्रयत्न करायचा असतो। या अर्थसंकल्पाकडे आपण पाहिलं तर मागील वर्षाच्या तुलनेत भांडवली खर्चाच्या तुलनेत तरतुदीत आपण वाढ केली। मी मगाशी पण सांगितलं वेगवेगळ्या, तरी मी MMRDची कामं त्याच्यामध्ये सांगितली नाही। ती जरी राज्य सरकारशी संबंध नसला तर ती एक प्रकारे आपल्या राज्याच्या GDP वाढवण्याच्या करता, राज्यामध्ये गुंतवणूक वाढण्याच्या करता या सगळ्या एजन्सीचा फायदा होतच असतो आणि या दोन्ही निर्देशांचं आम्ही कसोशीनं पालन करतोय। राज्याची आपली अर्थव्यवस्था मोठी क्षमता आहे, या क्षमतेला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका। त्याच्यामध्ये धोरणकर्त्यांनी ह्यामध्ये जर बघितलं तर आपण निश्चितपणे वाढ केलेली आहे। त्यासाठी मग कर्ज उभारणी करणं आवश्यक ठरतं। तुम्ही जर बघितलं तर वेगवेगळे राष्ट्र जी आहेत, जी प्रगत आहेत, त्यांच्या पण बघितलं तर मोठं कर्ज आहे। म्हणजे मी कर्जाचं समर्थन करतो असं समजू नका। त्यामध्ये जो रेशो ठरवून दिलेला आहे भारत सरकारने, त्या अर्थ विभागाने केंद्राच्या, त्या रेशोमध्ये ते राज्य आहे का नाही। आता मी काही त्या राज्यांचा उल्लेख करत नाही, परंतु एक राज्य तर असं आहे की त्यांना पगार करता आला नाही, ते सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टाने शेवटी जरी ते 3% पुढे गेले असते तर त्यांचे पगार थांबलेत आणि त्यांचे पगार करा। माग ज्यांचं आंध्र प्रदेशमध्ये सरकार होतं त्यांचं जयंतराव 5 महिने पगार झाला नाही, सॅलरी कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची आंध्र प्रदेशमध्ये। तिथं झटका बसत नाही, तुम्हाला रात्री गुजरात दिसते, झोपेत पण पावसाळले तरी गुजरातच म्हणता तुम्ही। त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, यामध्ये मी सांगितलं तसं हे त्यातून रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो, उत्पादनात वाढ होते, अर्थव्यवस्थेला चालना मिळते। मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, कृपा करून तुम्ही सिनियर लोकांनी तर नीट लक्ष द्या। 15-16 मध्ये स्थूल उत्पन्न होतं 19,66,225 कोटी आणि आपलं कर्ज होतं 3,24,000 कोटी। नंतर 19-20 ला ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं जयंतराव, त्यावेळेस 26,56,806 कोटी रुपये स्थूल उत्पन्न होतं, कर्ज झालं 4,51,000 कोटी आणि 20-21 ला 5,19,000 कोटी। स्थूल उत्पन्न, राज्य उत्पन्नाच्या टक्केवारी ही 16, 17, 18, 19 अशाच पद्धतीनं नेहमी चाललेली आहे। आता जरी आपलं कर्ज 7,82,991 कोटी दिसत असलं तरी आपलं स्थूल उत्पन्न 42,67,000 आहे, म्हणजे 18.35 या स्थूल राज्य उत्पन्नाशी टक्केवारी संबंधित आहे। त्याच्यावर राज्याचं मला जनतेलाही सांगायचं आहे की राज्याचं स्थूल उत्पन्न जसं वाढेल तसं ते कर्ज वाढतं, परंतु मागचं तुलना करता कुठेही आपण ते जास्त वाढून दिलेलं नाही, मर्यादितच ठेवलेलं आहे। हे आता काही जण फेक नरेटिव्ह सेट करण्याकरता त्यामध्ये सांगतील ना। आता त्याच्यात तुम्ही त्याच्यामुळे 31 जागा आणल्या, त्याच्यामुळे आम्ही तर हादरूनच गेलो ना, ते फेकमुळेच ना। कुठल्या 3 घटकांनी मतदान नाही केलं हे तुम्हालाही माहिती आहे। ठीक आहे, आता तुम्ही कसंही म्हणा। त्याच्यामध्ये सन्माननीय ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबांनी फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंटच्या बद्दल सांगितलं। बाबा, त्याच्यामध्ये तुम्ही FRBM नुसार चालू किमतीचा विकास दर, स्थिर किमतीचा विकास दर, राज्याचा विकास दर जवळपास 0% आहे, रिअल ग्रोथ रेट 0.5% चिंताजनक आहे, अशा पद्धतीनं भूमिका मांडली। वास्तविक आमच्या विभागाचं मत या मुद्द्याच्या बद्दल असं आहे, 23-24 मध्ये स्थिर किमतीनुसार पायाभूत वर्ष 11-12 राज्य स्थूल उत्पन्नाचा वृद्धी दर हा 7.6% अपेक्षित असून
यामध्ये चलनवाढीचा प्रभाव अंतर्भूत नाही। चालू किमतीनुसार चलनवाढीच्या प्रभावासह राज्य उत्पन्न रुपये 40.44 लाख कोटी अपेक्षित असून आधीच्या वर्षीच्या तुलनेत त्यात 10.9% वाढ अपेक्षित आहे। आणि मग त्याची आकडेवारी पण माझ्याकडे आहे, मी वाटल्यास तुम्हालाही पाहायला ते देतो। दुसरं एक मला सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचं आहे अध्यक्ष महोदय, आम्ही या ज्या काही योजना करतोय त्याच्यामध्ये ठीक आहे, काल सन्माननीय विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार साहेबांनी कुर्लाच्या जमिनीच्या बद्दल बरंच काही एक असं दाखवलं की खूप मोठा भ्रष्टाचार सरकारने केलेला आहे। वास्तविक धारावीचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारचा पण हिस्सा आहे, आणखी अदानी ग्रुपचा पण हिस्सा आहे। त्याच्यामध्ये कुणाला काही स्पेशल काही वेगळं ट्रीट करायचं कारण नाही। त्याच्याबद्दल आत्ताच राधाकृष्ण विखे पाटील मला सांगत होते, त्या संदर्भामध्ये कॅबिनेटने तो निर्णय घेतलेला आहे, ते तुम्हाला त्याच्याबद्दलचं अवगत करतील। वाटल्यास आपण बसू समोरासमोर चर्चा करू, परंतु तुम्ही काल ज्या पद्धतीने सांगितलं आणि तुमचे हावभाव आम्ही बघितले, ते बघितल्यानंतर मला तर वाटलं बराच मोठा काहीतरी घबाड आमच्या वडेट्टीवार साहेबांना सापडलेलं आहे, पण तसं नाहीये। मी तुम्हाला काय त्याचं कारण आहे ते सांगतो आपण, म्हणजे आणि त्याचं उत्तर पण आमचे मंत्री महोदय देतील। मला दुसरे एक तुम्हाला सगळ्यांना सभागृहाला सांगायचं आहे की आपण ज्या काही शासन पारदर्शक प्रशासनावर भर देत आहे, आता ज्या ज्या लाभार्थ्यांना आपण लाभ देणार आहे तो थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे। त्याच्यावर हजारो कोटी, ज्याला आपण डीबीटी म्हणतो, हजारो कोटी रुपये आपण देत असताना कुठेही त्या डीबीटी मुळे प्रत्येक बाब ही त्याच्या अकाउंटला जाणार आहे। मग ती आमची आता विद्यार्थ्यांना देणारी शिष्यवृत्ती असो, किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो, किंवा मुख्यमंत्री युवतींच्या करता प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप योजनेत देणारा स्टायपेंड असो, किंवा आता नवीन मुलींना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाकरता देणारी शिष्यवृत्ती, ती पण डायरेक्ट लाभार्थीच्या बँक खात्यातच जमा होणार। अन्नपूर्णा योजनेत 3 मोफत सिलेंडर, तेही त्यांच्या बँक खात्यात जमा होणार। शेतकऱ्यांना देण्यात येणार मध्ये धानाला मदत केली, सोयाबीनला केली, कांद्याला केली, आपल्या कापसाला केली, दुधाला पण केली, ती पण थेट त्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत जमा होते। अशा प्रकारे कुठेही लाभार्थ्यांना लाभ देताना भ्रष्टाचार मुक्त अंमलबजावणी करून योजनेचा 100% फायदा हा माझ्या महाराष्ट्रातल्या लाभार्थ्यांना थेट खात्यावर देण्याचा शासनाचा भर आहे। कृपा करून ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा। व्याज प्रदानच्या बाबतीमध्ये देखील आम्ही जे काही केलेलं आहे, दरडोई उत्पन्नाशी त्याच्यामध्ये टीका केली। स्वतः बाबांनी सांगितलं की राज्य 6व्या क्रमांकावर गेलं, परंतु 6व्या क्रमांकावर नाही, तुमचं म्हणणं ते 11व्या क्रमांकावर। बाबा, आपण ज्यावेळेस मुख्यमंत्री होता त्यावेळेस मी तुमचा उपमुख्यमंत्री होतो, त्यावेळेस आपण अर्थमंत्री माझ्यावर जबाबदारी दिलेली होती। बाळासाहेब सन्माननीय सदस्य, आमचे जयंतराव, असे सगळे सन्माननीय भास्करराव, असे आपण अनेक जण मंत्रिमंडळात होतो। त्यावेळेस देखील बाबा हा जो काही आपण सांगत असतो त्याच्यामध्ये पूर्वीचं जे हे लहान राज्य आहेत त्याचा आपण सहसा विचार त्या ठिकाणी करत नाही। जे केंद्रशासित राज्य आहेत किंवा जे राज्य फक्त सिटी आहेत, म्हणजे दिल्ली सिटी वगैरे, आणि हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे। तर नाही, तुम्ही नंतर बोला ना बाबा, मी तुम्हाला सांगतोय ते ठीक आहे, तुम्हाला 100% सगळंच पटेल असा माझा अजिबात दावा नाही, परंतु हे राज्य व्याज प्रदान करत असताना आम्ही 24-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार 56,727 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। या वर्षात आपले महसुली 4,99,463 कोटी जमा होणार आहेत। त्याच्यामध्ये ती जमेच्या व्याजाची टक्केवारी 11.33 आहे। मी बाकीची पण माझ्याकडे माहिती, व्याज प्रदान खर्चामध्ये वाढ कुठेही झालेली नाही। दरवर्षी 12%, 13%, एकदा 14% पर्यंत गेली होती करोनाच्या काळात, पुन्हा 12%, 10.5%, 10%, आता 24 मध्ये 11%, अशा पद्धतीने वरील वस्तुस्थिती विचार घेता महसुली जमेच्या तुलनेत व्याजाची टक्केवारी फारशी वाढलेली नाही।
हे पण मी सभागृहाला या निमित्तानं लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो। सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी अर्थसंकल्पीय शिल्लक 11,299 कोणत्या हेडखाली दाखवले असा प्रश्न केला। जयंतराव, तुम्ही 2001, 2, 2, 3, 3, 4, 4, 5 असे 4 वर्ष राज्याचे अर्थमंत्री होता, त्याच्यानंतरही होता, परंतु राज्याची एकूण महसुली व भांडवली जमा तसंच महसुली भांडवली खर्च यातील फरक अर्थसंकल्पीय शिल्लक किंवा अर्थसंकल्पीय तूट म्हणून दाखवली जाते। याची तुम्हाला कल्पना आहे, ती स्वतंत्रपणे कोणत्याही लेखा शीर्षकाखाली दाखवली जात नाही। अर्थोपाय अग्रिमाद्वारे ती विनियमित केली जाते। मागील 24 वर्षातील आकडेवारी पाहिली तर 24-25 या आर्थिक वर्षाचा अपवाद सोडला तर सर्वच आर्थिक वर्षात एकतर अर्थसंकल्पीय तूट होती किंवा शिल्लक होती। 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 9, 10, 11, 12, 10, 11, 19, 20 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित असल्याचं दिसतं। मी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही पण अर्थमंत्री असताना साधारण बजेट एस्टिमेट आणि रिवाइज एस्टिमेट किंवा ऍक्च्युअल एस्टिमेट त्याच्यामध्ये तशाच प्रकारची परिस्थिती होती। माझ्याकडे त्याचे क्लिअर आकडे आहेत। विभागाच्या बद्दल पण मला वाटतं विरोधी पक्ष नेते का कुणीतरी सांगितलं की काही सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की तुमचे जे डिपार्टमेंट आहे त्याच्यात तुम्ही मागील वर्षापेक्षा कमी तरतुदी केल्या असा मुद्दा मांडला। मला माहित नाही त्यांनी नेमकी कोणाकडनं मला नेमकी कोणती आकडेवारी अर्थसंकल्पातून बघून ते मत मांडलं, कारण अध्यक्ष महोदय जी महत्वाची खाती आहेत त्यामध्ये सगळ्यात आम्ही सर्व डिपार्टमेंटला जास्तीचा त्या ठिकाणी निधी दिलेला आहे। माझ्याकडे त्याच्यात सगळे आकडेवारी देखील आहे, कुठंच आम्ही कमी त्या ठिकाणी केलेलं नाहीये। आणि नुसतं हे नाही, त्याच्यामध्ये मला सभागृहाला एक सांगायचं आहे की सातत्याने आम्ही हा प्रयत्न करत असतो की जिल्हा वार्षिक योजना बळकट अध्यक्ष महोदय, मला सन्माननीय सदस्य नितीन राऊत साहेबांनी बसून त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, खरं उत्तर द्यायला मी बांधील नाही, पण ते एक ज्येष्ठ आहेत, आमचे सहकारी आहेत म्हणून सांगतो। अर्थसंकल्पीय अंदाज 23-24 सामाजिक न्याय व विशेष सहाय्याला 21,091 कोटीचा होता, तो आता अर्थसंकल्पीय अंदाज 22,911 कोटी आहे। म्हणजे जो 2-3 नाही आता नको ते प्रश्न उत्तर नको, मी नंतर हे करतो। हे सगळ्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना देखील बळकट करण्यावर आमचा प्रयत्न आहे। ज्यावेळी आम्ही आढावा घेत असतो त्यावेळेस याकडे आमचं विशेष लक्ष असतं। 24-25 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेत सर्व जिल्ह्यांमध्ये 20% वाढ केलेली आहे आणि तो 18,165 कोटी नियतवे आपण त्या ठिकाणी दिलेला आहे। अध्यक्ष महोदय, यावेळेस का कुणास ठाऊक पण जयंतरावांनी भाषणात कविवर्य विदा करंदीकर साहेबांची एक कविता वाचून दाखवली, त्यामुळं मलाही विंदा करंदीकरांची आणखी एक कविता वाचून दाखवण्याचा मोह काही आवडत नाहीये। कवितेचे शीर्षक आहे एवढं लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा। उंची न आपुले वाढते फारसी वाटून हेवा, श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा। ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी, ती न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा। जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा, मात्र तीही माणसे एवढं लक्षात ठेवा। चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढं लक्षात ठेवा। विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी, सीमा तयाला पाहिजे एवढं लक्षात ठेवा। दुपटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले, तो गुरूंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा। माणसाला शोभणारे युद्ध माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा। आता भास्करराव तुम्ही अध्यक्ष महोदय, खरं तर ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी माझ्यावर टीका केलेली आहे। अर्थात तो त्यांचा अधिकार आहे। लोकसभेचा निकालानंतर मला तुकाराम महाराज आठवले असं आमच्यातले काही
ज्येष्ठ सन्माननीय मान्यवरांनी सांगितलं, त्यांना मला सांगावंसं वाटतं की तुकाराम महाराजांनी 350-400 वर्ष होऊन दे, त्यांचे विचार आज तितकेच समर्पक आणि मार्गदर्शक आहेत. प्रसंगी कासेची लंगोटी देण्याची आणि नाठाळ्यांच्या माती काठी हाणण्याची ताकद ठेवणारे ते संत होते. तुकाराम महाराज विद्रोही संत होते. त्यांचं आणि आमचं वर्षानुवर्षाचं नातं आहे. आषाढी वारीत तुकाराम महाराजांनी पालखी बारामतीतनं जाते, पालखीचा बारामतीत एक दिवस मुक्काम असतो. आमच्या काटेवाडीत मेंढ्यांचं गोल रिंगण करून पालखीचं स्वागत आम्ही करतो. त्यामुळे तुकाराम महाराजांना आम्हाला नवे नाहीत, ते आमच्या विचारात आहेत, ते आमच्या श्वासात आहेत, ते आमच्या ध्यासात आहेत, ते आमच्या रक्तात आहेत. तुकाराम महाराज आम्हाला आठवावे लागत नाहीत. लोकसभा येतील जातील, साहजिकच आहे. कुणालाही जर चांगलं यश मिळालं तर आनंद वाटतो. तुम्हाला तो आज वाटतोय ते मी काही नाकारत नाही, परंतु विधानसभेत पण तशा प्रकारचा अनुभव येतील जातील. परंतु तुकाराम महाराज त्यांचे विद्रोही विचार कायम आमच्या सोबत आहेत. तुकाराम महाराजांसोबत संत सोपान काका आणि संत जगनाडे महाराज यांच्या पालख्या सुद्धा माझ्या बारामतीतनं जातात आणि त्यांच्या आणि इतर संत महात्म्यांचे संस्कारही आमच्यावर आहेत. त्यामुळं तुम्ही केलेल्या आरोपात तथ्य नाही, एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचंय. आणि हे सांगत असताना मला त्यांना हेही सांगायचंय, त्यांनी खरं तर जयंतराव अलीकडे शेरशायरी खूप रस घ्यायला लागलेले. त्याच्यामुळे मला पण एक शेर आठवतोय, जिन पत्थरों को हमने अता की थी धड़कने, वो बोलने लगे तो हम पे बरसने लगे. म्हणजे लोकांना आपण मदत केली, मोठं केलं, त्यांना पंख फुटल्यावर जिन पत्थरों को हमने अता की थी धड़कने, वो बोलने अदा की थी धड़कने. आता बरोबर आहे साहेब, जरा ऐका राव, थोडं आम्हाला कमी कळत असेल पण ऐका. आता की थी धड़कने, वो बोलने लगे तो हमी पे बरसने लगे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य यांनी दरडोई उत्पन्नाच्या बद्दलचा मुद्दा उपस्थित केला. त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती दरडोई उत्पन्नाशी तुलना करताना निवडक अथवा महत्वाच्या राज्यांच्या माहितीचा समावेश केला जातो. ही राज्य निवडताना मोठी राज्य आणि महाराष्ट्राला लागून असलेली राज्य यांचा समावेश आपण करतो. हरियाणा राज्याचे उत्पन्न जास्त असल्यानं तेही विचारात घेतलं जातं. याचा अर्थ महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालात चुकीची माहिती दिली असं निश्चितपणे होत नाही. मला त्याच संदर्भामध्ये सांगायचं होतं, मी त्याचं एक पत्रक पण आणलेलं आहे. आर्थिक पाहणी अहवाल सन्मान्य सदस्य पृथ्वीराज बाबा, आपण ज्यावेळेस मुख्यमंत्री होता त्याही वेळेस अशाच पद्धतीनं आकडे त्या ठिकाणी दिले जायचे. गोवा राज्य अतिशय लहान आहे, सिक्कीम अतिशय लहान आहे, दिल्ली सिटी स्टेट आहे, चंदीगड केंद्रशासित प्रदेश आहे, पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेश आहे, केरळ एक लहान राज्य आहे. त्याच्यावर ह्या राज्यांचा विचार करत नाही. आपण त्या राज्यांचा विचार केला तर बाबा तुम्ही म्हणताय तसा आपला 11वा नंबर आहे. परंतु नेहमी वर्षानुवर्ष ज्या वेळेस आपण हा अहवाल देतो आर्थिक पाहणी अहवाल, त्यावेळेस प्रत्येक वेळेस मी मागचेही अहवाल तुम्हाला दाखवीन, त्यावेळेस त्याच्यात मात्र तो 6वा त्या ठिकाणी येतो. ही पण वस्तुस्थिती मी आपल्या निदर्शनास आणीन. अध्यक्ष महोदय, मला आनंद आहे की वारकरी संप्रदायासाठी आणि परंपरेसाठी आम्ही सरकारच्या माध्यमातून या वर्षी काही करू शकलो. आपण तर स्वतः पंढरपूरचं प्रतिनिधित्व करताय. पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता उभा महाराष्ट्र आणि आजूबाजूचे राज्यातले देखील भाविक तिथं दर्शनाच्या करता पांडुरंगाचे येत असतात. आणि वारकऱ्यांच्यासाठी ज्या घोषणा आणि तरतुदी केल्या त्यामागे हा विचार होता की पंढरपूर वारीला अध्यक्ष महोदय एक वेगळा इतिहास आहे. आणि योग पण बघा, नेमक्या त्याच वेळेस तुम्ही चेअरवर बसलेला आहे. देश विदेशातील लोक देखील वारी बघायला येतात, वारीत सामील व्हायला येतात. हा साधारण अनुभव आहे की वेगवेगळ्या ठिकाणून वारकरी दिंडीने पंढरपूरला जात असताना अनेक अडचणी येत असतात. या अडचणीवर एकत्रितपणे उपाययोजना व्हावी यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची आणि 20,000 रुपये अर्थसहाय्य देण्याची संकल्पना देखील पुढे आली. अध्यक्ष महोदय, खरं तर या अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री
आळंदीला जाऊन त्यांनी दर्शन घेऊन तिथं पालखीची सुरुवात केली. देवेंद्रजी पण पुण्याला गेलेले होते, परंतु मला काही तिथं जाता आलं नाही. परंतु परवा दिवशी उद्या पालखी मुक्कामाला बारामतीला येणार आहे. परवा मात्र मी पालखीमध्ये सकाळपासून काठेवाडीपर्यंत चालत त्या ठिकाणी जाणार आहे. आपलं म्हणलं आता सगळ्यांनाच पालखीमध्ये चालत जावं असं वाटतं, आपण पण त्याच्यामध्ये सहभागी होऊया. आणि जयंतराव येतील का नाही कोणा असतं, मी घेऊन जायला तयार आहे. तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला तयार आहे. जागतिक नामांकन मिळालं पाहिजे अशी वारकरी परंपरा आहे. त्यामुळे युनेस्कोकडे पाठवण्याचा प्रस्ताव हा खरंच अध्यक्ष महोदय सगळ्यांनाच मला दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्या लक्षात आणून द्यायचं. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, अनेक राज्य सरकार होऊन गेली, त्याच्यात आम्ही देखील होतो मागच्या काळात. परंतु अध्यक्ष महोदय वारीला येणारा एवढा मोठ्या समाजाच्या बद्दल एक आपुलकी, एक आपलेपणा, एक जिव्हाळा दाखवण्याचं काम ह्याच सरकारने एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली केलं. जे आहे ते आहे. परंतु याच्या आधी एवढा मोठा समाज जात असताना नॅशनल हायवे ते तिकडचे देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर पालख्या ज्या रोडवरून जातात त्याचे पालखी मार्ग मोठे वगैरे करण्याचं काम चाललेलं आहे. परंतु तेही काम नॅशनल हायवेचं म्हणजे गडकरी साहेबांनीच त्या ठिकाणी केलं. याच्या आधी कधी तसा विचार झाला नाही, हे आपण विसरून जातो. पण हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, यावेळेस मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की अनेकदा ह्या अर्थसंकल्पावर हा चुनावी जुमला आहे, हे अमुकच आहे, हे तमुकच आहे, ह्यांना आत्ताच कसं सुचलं. अध्यक्ष महोदय, राज्यकर्ते सरकार चालवत असताना दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये नवीन नवीन योजना, नवीन नवीन काही कार्यक्रम हे देण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्यात आपल्या महिला आणि मुली सक्षम झाल्या पाहिजेत हा विचार केंद्रस्थानी ठेवून राज्यांनी काही योजनांची घोषणा केली. ती घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षांनी खरं तर या गोष्टीचं स्वागत करायला हवं होतं, पण याही योजना त्यांनी विरोध केला किंवा आमची थट्टा केली. तो अधिकार तुमचा आहे. पण राज्यातलं चित्र वेगळं. राज्यातील महिला आणि सर्वसामान्यांनी या योजनेचं मनापासून स्वागत केलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं उदाहरण ताजं. माता भगिनींनी अक्षरशः पहिल्या दिवशी आम्ही 21 ते 60 पर्यंत सांगितलेलं होतं आणि 15 दिवसाची मुदत दिली होती. रांगा लागल्या. काही गोष्टी चुकीच्या झाल्या. काही ठिकाणी काही लोकांनी थोडेसे पैसे घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर तर लगेच ऍक्शन घेतली. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आज देखील या उत्तराच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना, आमच्या मुलींना, मला जे लाभार्थी ह्याच्यात बसतायत त्यांना सांगायचंय की अजिबात ह्या योजनेचा लाभ मिळण्याच्या करता कुणाला 1 रुपयाची दमडी देखील देऊ नका. अजिबात देण्याचं कारण नाही. कुणी मागितलं तर आमच्या लक्षात आणून द्या. सरकारने लगेचच दुसऱ्या दिवशी काही नवीन योजना देत असताना काही त्रुटी राहतात, आमच्याकडनं पण राहिले. आमच्या काही सहकाऱ्यांनी, आमच्या भगिनी वर्गांनी लक्षात आणून दिलं की बाबा 21 ते 60, पण 60 ते 65 कुठलीच योजना नाही. आणि त्याही आमच्या महिला वयस्कर आहेत, त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही. आणि त्याही वेळेस त्यांना निधीची गरज असते, मदतीची गरज असते. म्हणून लगेचच आम्ही 21 ते 65 केलं. यामध्ये सातत्याने आम्ही आव्हान करतोय. पुन्हा मी आव्हान करीन. काही लोकांना तेवढंच सवय, कुठेतरी काहीतरी करायचं की तेवढा व्हिडिओ काढायचं की ते द्यायचा टाकून, तेवढाच उद्योग आहे. वास्तविक तेवढे उद्योग सोडून द्या. खूप काही उद्योग करता येतात जयंतराव, वेगवेगळी कामं दाखवता येतात. पण नाही, तसं नाही. आमचं काय म्हणणं आहे की आम्ही एवढं जीव तोडून सांगतो, आमच्या काही पाठीला डोळे नाहीयेत. आम्ही तिथं चांद्यापासून बांद्यापर्यंत लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, अधिकाऱ्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न करतोय, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतोय, मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतोय, प्रशासनाला कडक भाषेत जे सांगायचं ते त्या ठिकाणी सांगतोय. माझी पुन्हा विनंती आहे माझ्या भगिनी वर्गाला, मातांना, मुलींना की अजिबात ह्याच्यामध्ये कुठलाही 1 रुपया देण्याचं कारण नाही. हे पैसे तुमच्या डायरेक्ट खात्यावर, तुमच्या अकाउंटला येणार आहेत. थोडासा जुलैमध्ये जरी नाही झालं, ऑगस्टमध्ये झालं तरी ऑगस्टमध्ये तुम्ही लाभार्थी झाला तरी 1 जुलैपासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. त्याच्यामुळं काही त्याचं काळजी करू नका. त्याबद्दलचं नियोजन, त्याबद्दलचा संपूर्ण कार्यक्रम हा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याकरता माझी विनंती आहे,
अहो भास्करराव काय अध्यक्ष महोदय माता भगिनींना अक्षरशः राज्यात रांगा लागल्यानंतर अर्ज भरण्याची मुदत आम्ही वाढवून दिली। त्याच्यामध्ये विरोधी पक्षाला देखील सभागृहामध्ये आम्ही सांगितलं शासकीय दस्तावेजावर आईचं नाव बंधनकारक करण्याचा निर्णय महिलांना सन्मान मिळवून देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आपण केला। अध्यक्ष महोदय हे सगळ्या गोष्टी करत असताना महिलांच्या बद्दल सगळ्यांनाच मान सन्मान आहे। एक गोष्ट मान्य करावी लागेल की केंद्रामध्ये देखील अनेक सरकार आली परंतु महिलांचं बिल जे प्रतिनिधित्व खासदारकीचं करण्याकरता कुणाला पास करता आलं नाही। शेवटी नरेंद्र मोदी साहेबांनीच ते बिल पास केलं। 2029च्या निवडणुका त्या महिलांना पण तिथं प्रतिनिधित्व मिळणार आहे। जे आहे ते आहे आणि त्याच्यावर आपल्याही राज्यामध्ये तशा पद्धतीने महिलांना प्रतिनिधित्व मिळणार आहे। लेक लाडकी योजना असेल, मोफत सिलेंडर देण्याची योजना असेल, पिंक रिक्षाची योजना असेल, शुभमंगल सामूहिक विवाह, महिलांसाठी स्टार्टअप, जलजीवन मिशन, लखपती दीदी, आई मुलींना मोफत दीदी आणि आई मुलींना मोफत उच्च शिक्षण, महिलांच्या आरोग्याच्या योजना या देखील महिलांना आधार देणाऱ्या योजना आहेत। एवढा योजना आज समाजातला 50% भगिनी वर्ग आहे त्यांच्याकडे ज्या पद्धतीने मदत व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने ह्या सरकारने मदत करण्याचा प्रयत्न केला। मला विश्वास आहे की महिला आणि मुलींच्याकडनं प्रत्येक योजनेचं स्वागत होईल आणि महाराष्ट्रातल्या माझ्या आया बहिणींचा सन्मान त्याच्यातनं मिळेल। मी आजही सभागृहाला सांगतो की इथून पुढे पण काही जर वाटलं की अजून ह्याच्यात ही दुरुस्ती करण्याची गरज आहे तर त्याही बाबतीमध्ये महायुतीचं सरकार सकारात्मक आहे। आम्ही जरूर आमच्या आया बहिणींचं त्याच्यामध्ये मुलींचं अडचण त्याच्यामध्ये दूर करू। तुम्ही खरं तर सत्तेत होता, आता आम्ही सत्तेत आहे। कोणती योजना सुरू केल्यानंतर अंमलबजावणी केल्यानंतर काही त्रुटी राहतात मग आपण त्या सुधारतो। त्या पद्धतीनं पहिल्या काही दिवसात निकष बदलण्याची कालमर्यादा वाढवण्याची आवश्यकता होती। त्याच्यामध्ये सरकारने 1 दिवसाचा पण विलंब न लावता आम्ही ते केलेलं आहे। मी विश्वासाने सांगतो की शेवटच्या पायरीवरील महिला, परित्यक्त्या, विधवा, घटस्फोटित निराधार, घरेलू कामगार महिला आणि आदिवासी, डोंगराळ, दुर्गम भागातील हाताला काम नसलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना एक आधार निर्माण करेल आणि यासाठी सरकारला आशीर्वाद देतील। याकरता 46,000 कोटी रुपयाची आम्ही त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे। आणि तुम्ही सांगितलं की आता तरतूद कमी दिसते, पुरवणी मागण्यामध्ये मी ती तरतूद वाढवून त्या ठिकाणी देणार आहे अशा पद्धतीनं पण खात्री मी सभागृहाला या बाबतीमध्ये देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय मला एका गोष्टीचं पिंक रिक्षा पण आम्ही 10,000 ई पिंक रिक्षा खरेदीसाठी नवीन योजना जाहीर केली। त्याच्यामध्ये 17 शहरं घेतलेली आहेत। काही माझ्या सन्माननीय सदस्यांना आपली शहरं आली नसतील आणि तिथं पिंक रिक्षा ही देण्याची गरज असेल तर या योजनेचा विस्तार मी आता जाहीर करतोय। या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बाल कल्याणासाठी 3% निधीतून जिल्हा व तालुका स्तरावर करण्यात येईल। यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला त्या जिल्ह्याची साईज बघून 500 देखील रिक्षा तुम्ही तिथं घेऊ शकता। त्याच्यामध्ये 10% आपल्या डीपीसीचा निधी, 20% लाभार्थीचा निधी आणि 70% बँकेचा निधी। त्याला फ्युएल नाही, ही रिक्षा आहे, ह्याच्यामध्ये डिझेल पेट्रोल काय भरावं लागत नाही, फक्त चार्जिंग करायचं। आणि तुमचं गाव समजा आता वाशिम जिल्ह्यामध्ये महत्वाची शहरं त्याच्यात किती लागतात ते पहा, नाहीतर उगीच रिक्षा आवाच्या सवा वाढून कुणाचाच धंदा सगळ्यांचा बसून टाका। त्याच्यामुळं त्या शहराचा आवाका बघून बाबा किती महिलांना रिक्षा दिल्या तर पहिल्या रिक्षा धारकांना पण त्यांच्या पोटावर पाय पडणार नाही आणि यांचाही व्यवसाय वाढेल। अशा पद्धतीनं त्या प्रत्येक पालकमंत्र्यांना तो अधिकार दिलेला आहे आणि हे 10,000 तर ह्या 17 शहरांना ह्या रिक्षा दिल्या जाणार आहेत। ह्याच्यातनं आमची महिला स्वयंपूर्ण होईल। तिला साधारण महिन्याचा खर्च मला वाटतं 6,500
महिन्याचा 6,500 म्हणजे 200 रुपये रोज तिला बाजूला काढून ठेवावे लागतील आणि तिला ह्याचा खर्च काहीच नाहीये डिझेल पेट्रोलचा. त्याच्यावर ही फार चांगली. आणि पिंक रिक्षा म्हटल्यानंतर जर आमच्या मुली महिला रात्री उशिरा बसायचं म्हटलं रिक्षात तर पिंक आहे का? पिंक असल्यावर महिलाच ते चालवणार. महिलांना घेऊन जातील, सुरक्षित जातील, काही डोक्याला ताप नाही. अशा पद्धतीने एक खूप चांगली योजना ही आलेली आहे. दुसरं सन्माननीय पृथ्वीराज बाबांना मला सांगायचं की बाबा तुम्ही काहींनी सांगितलं 1,500 काय देताय, 5,000 द्या. अरे तुम्ही तर दमडा दिला नाही, कुठं 5,000 द्या म्हणता. त्यामध्ये उगीच शेवटी आपला स्वतःच्या खिशामध्ये किती आहे ते बघूनच ओवाळणी टाकावी लागते. का खिसा मोकळा असल्यावर फाटक्या खिशात काय देणार आहे का? दमडी तरी देणार आहे का? आणि त्याच्यामध्ये मला बाबा तुमचं विशेष वाटतंय. तुम्ही सांगितलं, सांगतो ना, तुम्ही सांगितलं की आमचं सरकार केंद्रात आलं असतं तर आम्ही 1,00,000 रुपये देणार होतो. जयंतराव, 1,00,000 रुपये म्हणजे वर्षाला 8.5 लाख रुपये, 8,500 रुपये, सॉरी, महिन्याला 8,500 रुपये, वर्षाला 1,00,000 रुपये. आता हे साहेब जरा ऐका. अरे बाबा थांबा ना बाबा. त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस 1,500 रुपये देतोय वर्षाला, महिन्याला, आणि वर्षाला 15,000, 18,000, 18,000 तुम्ही विचार करा आपल्याला 46,000 कोटी रुपये खर्च येतोय. 2.5 कोटी रुपये, 2.5 कोटी महिला. म्हणजे हे जर आता बाबा काय सांगतात, आम्ही आल्यानंतर आम्ही 1,00,000 रुपये देऊ. थांबा ना, ऐका. तुम्ही इथं देणार म्हणून काल सांगितलंय, ऑन पेपर आहे. त्यामध्ये 8,500 रुपये महिन्याला द्यायचे म्हटल्यानंतर 1,00,000चा हिशोब काढला तर आपल्याला 2.5 कोटी रुपये लागत आहेत. कुठं 2.5 नाही, 2.5 लाख कोटी. 2.5 लाख कोटीच ना, 2.5 लाख कोटी. आपलं बजेट किती? अरे काहीतरी लोकांना पटेल असं सांगा. 2.5 लाख कोटी. एक मिनिट, आता थांबा ना, तुम्ही बोला ना. राईट टू रिप्लाय ना, राईट टू रिप्लाय ना. अध्यक्ष महोदय, मला माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींना सांगायचंय, मी 10 वेळेला अर्थसंकल्प सादर केला. मी कधी खोटं बोलत नाही. मी शब्दाचा पक्का आहे. अजित पवारचा वादा आहे, असा तसा वादा नाहीये. अध्यक्ष महोदय त्यांनी जे सांगितलं, विरोधी पक्षनेते 1,00,000 रुपये महिन्याला, वर्षाला त्याचा हिशोब काढला तर एक म्हणजे जयंतराव तुम्ही पण विचार करा. अहो यशोमती ताई, काल पृथ्वीराज बाबा तुमच्या समोर बसलेले उत्तर देत असताना म्हटले की आम्ही आता विधानसभेला देखील जाहीरनाम्यामध्ये आणणार आहे. मी रेकॉर्ड काढून दाखवतो. केंद्रातली योजना असेल, थांबा एक मिनिट, केंद्रातली योजना असेल, केंद्रातल्या अध्यक्ष महोदय, केंद्रातली योजना असली तरी हिशोब काढा. आपले 10% धरले आणि 100% महिला तिकडच्या धरल्या तर 25 लाख कोटी, 25 लाख कोटी. आपल्या इथं राज्याचं देशाचा जीएसटीचं जे उत्पन्न आहे ते आहे 22 लाख कोटी आणि 25 लाख कोटी. काही पण म्हणजे न पटेल असं. आणि का मला त्यांनी सांगितलं लबाडा घरचा आवतनं जेवल्याशिवाय काही करत नाही, तसंच त्यांचं आहे. मी तेही सांगेन 2004ला 3-4ला ज्यावेळेस सुशील कुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही देखील त्या सरकारमध्ये होतो. त्यावेळेस आमचं जास्त चालत नव्हतं, आम्ही तिथं सिनियर म्हणून मोडत नव्हतो, आपण सेकंड लाईनीत असायचो जयंतराव. आणि त्यावेळेस मोफत वीज बिल करायचा निर्णय घेतला. एक बिल मोफत दिलं आणि पुन्हा सरकार आल्यानंतर म्हणले हे चुनावी घोषणा होती, खरं नव्हतं. आणि नंतर ते मागं घेण्यात आलं, ते मागं घेण्यात आलं. ही गोष्ट खरी आहे, मी त्याचा साक्षीदार आहे. मला महाराष्ट्राला सांगायचं आहे की मागं त्यांनी ती
पूर्ण नेलं नाही, केलं नाही. मी आज सभागृहाला सांगतो, आम्ही जे 1 हॉर्स पॉवर पासून 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत वीज बिल माफ केलेलं आहे. ते काही एका बिला करता नाही, कायम पुढं कायम ठेवायचंय. त्याच्याकरता शेतकऱ्यांनी आम्हीच ते राबवणार आहे, त्याच्यावर आम्हाला परत द्यायचंय, पाठवायचं इथं, तर कायम होणार ना. हे पाठवलेलं मागे घेतील, यांना पाठवून काही उपयोग नाही. त्यामुळं अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगतो, आम्ही मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी याचा फार बारकाईने अभ्यास केला. तुम्ही म्हणाल कसं काय पुढे करणार आहे. काल देवेंद्रजींनी सांगितलं आपण एकंदरीत 9,000 मेगावॅट वीज सोलरवर तयार करतोय. सगळ्या जमिनी वगैरे दिल्या, टेंडर निघालेली आहे. तेवढी वीज आपल्याला ₹2.80 ते ₹3.20 मिळते. आताची वीज आपल्याला ₹7 द्यावी लागती. शेतकऱ्यांना सबसिडी तो सगळा भार आपल्याला सहन करावा लागतोय. ही वीज आपण देतोय, त्याच्यात 14,000 कोटी रुपये राज्य सरकारने भार उचललेला आहे. परंतु दरवर्षी त्याच्यात 14,000, 13,000, 12,000 असं कमी कमी होणार आहे. आणि स्वतः ऊर्जा मंत्र्यांनी काल सभागृहाला सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टीला 1.5 वर्ष लागणार आहे. त्याच्यामुळे कामं जोरात चाललीत, कारण त्यांना, त्या उद्योगपतींना केंद्राची 30% सबसिडी मिळवायची आणि ती सबसिडी मिळवण्याच्या करता त्यांना तो प्रकल्प मर्यादित काळात मार्गी लावणं गरजेचं होतं. जमीन तर आपलीच आपण त्यांना दिलेली आहे, त्याच्यावर तो काही प्रश्न नाही. त्यामुळं हे जे काही आता सांगतायत, ह्यांनी सांगितलेला चुनावी जुमला आहे, आम्ही सांगितलेला चुनावी जुमला नाही. हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगेन. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा विचार आपण, मला नेहमी सन्माननीय सदस्य म्हणायचे की ₹500 सिलेंडरला, जयंतरावांनी पण सांगितलं सिलेंडरला ₹500 देण्याचा विचार करा. उलट मला सभागृहाला सांगायचं आणि सभागृहाच्या मार्फत ह्या राज्याला सांगायचंय, आम्ही ज्या चांगल्या चांगल्या योजना देतोय त्या लोकोपयोगी योजना आहेत, लोकांचं भलं करणाऱ्या योजना आहेत, परंतु जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये आडकाठी घालण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडनं त्या ठिकाणी केला जातो. महाराष्ट्राचा जर विचार केला तर जसं प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016 पासून देश पातळीवर आहे, मे 2024 पर्यंत या योजनेतनं 52,16,000 कुटुंबाची गॅस जोडणी झालेली आहे. याचा विचार करता आम्ही 52,16,000 कुटुंबांना राज्य सरकारतर्फे 3 सिलेंडर देणार आहोत. खुल्या बाजारात त्या सिलेंडरची किंमत ₹830 आहे. म्हणजे उज्ज्वला मधनं लाभार्थ्यांना ₹300 देतात मोदी साहेब. त्याच्यामुळं 12 सिलेंडरला ₹530 त्यांना द्यावे लागतात. कुणाला? आमच्या लाभार्थ्यांना. आता आम्ही महिलांना आता आम्ही ₹830 देतोय. ₹830. जयंतराव, तुम्ही मला म्हणला 3 मोफत सिलेंडर देण्याऐवजी सिलेंडरची किंमत ₹500 करा. ती ₹500 केली तर साधारण ₹30 ₹360 त्या महिलेला जात आहेत. आता आम्ही ती 830 देतोय. त्याच्यामुळे सबसिडी जवळपास 300 वजा केली तरी लाभार्थ्याला ₹530 सिलेंडर त्या ठिकाणी पडतो. एवढा त्याच्यामध्ये फायदा आहे. म्हणजे ₹360 त्यांचा फायदा होतोय. आणि या योजनेच्या करता अध्यक्ष महोदय आम्ही 1600 कोटी रुपये आणि डायरेक्ट त्याच्या अकाउंटला, त्यांच्या बँकेमध्ये, कुठेही मध्ये कुणीतरी गडबड केली, असं केलं, असं काही तिथं येणार नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही सगळ्यांचा विचार करत असताना आमच्या लक्षात आलं युवा पिढी, युवक युवतींचा आम्ही विचार केलाय. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पदवी घेतल्यानंतर नोकरीची संधी त्यांना मिळत नाही किंवा डिप्लोमा घेतल्यानंतर, त्यामुळं बेरोजगारी कमी करण्याच्या करता आम्ही मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना आणली. त्याच्यामध्ये हे प्रशिक्षण देत असताना युवा युवतींना जे त्याच्यात येतील 10 लाख विद्यार्थी घेणार आहे आणि त्यांनी वर्षभर त्याचा फायदा घ्यायचा. मग ते 10 लाख बाजूला जातील, पुढच्या वर्षी नवे 10 लाख त्याच्यात येतील. असं करत करत ही योजना आम्ही ती चालू ठेवणार आहे. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना शिकवल्यानंतर 1 वर्ष त्यांनी अप्रेंटिसशिप केली की कदाचित त्या कंपनीवालेच म्हणतील हा चांगला मुलगा आहे किंवा मुलगी आहे, तो तिथं लावून घेईल, किंवा त्याला तो अनुभव आल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स वाढेल.
आणि तो स्वतःचा काही व्यवसाय सुरू करेल किंवा तो कुठल्या दुसऱ्या कंपनीत पण सांगू शकेल की मला 1 वर्षाचा अनुभव आहे, मी माझी पाठी कोरी नाहीये, मला अनुभव आहे, मी तशा पद्धतीने अनुभव घेतला. या प्रकारे बेरोजगारी कमी करण्याचा फार महत्वाचा क्रांतिकारी निर्णय त्यामुळे महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे. मूळ चांगल्या योजनेकडे दुर्लक्ष करून टीका जरी या विरोधकांनी केली तरी ही राज्यातल्या युवकांच्यासाठी रोजगाराची संधी निर्माण झालेली ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपल्याला नाकारता येणार नाही. मुलींना मोफत शिक्षण योजना फसवी, कस काय सन्माननीय विरोधी पक्ष नेते फसवी म्हणली मला कळत नाही. अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये 2,05,000 मुलींना त्याचा फायदा होणार आहे. ह्या शेतकऱ्यांच्या मुलगी असतील, गरिबांच्या असतील, त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या असतील. इथं वेगळ्या पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याच्या करता, फेक नरेटिव्ह सेट करण्याच्या करता सांगतात की आमच्या समाजाला दिलं नाही, तमक्या समाजाला दिलं नाही. ह्या सगळ्या योजना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना नाही आहेत. त्याच्यामध्ये मागासवर्गीय, त्याच्यात आदिवासी आहेत, दुर्बल आहेत, 18 पगड जातीचे लोक आहेत, अल्पसंख्याक आहेत, सगळे लोक आहेत. अध्यक्ष महोदय अहो भावांनाही दिलं ना, अहो रोजगार दिला ना. थांबा, अध्यक्ष महोदय भावांना रोजगार दिला. ऐका, मी भावांवर येणार आहे, मी सांगतो भावांना काय दिलं ते. अध्यक्ष महोदय हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्या ठिकाणी उभं आहे. अध्यक्ष महोदय खरं तर हवामान बदलाचा परिणाम शेतीवर होतो. सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे माझा शेतकरी बळीराजा प्रचंड अडचणीत येतोय. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना उभं करण्याच्या करता काही धाडसी निर्णय आम्ही घेतले ना, ते आमच्या भावाकरताच आहेत, ते आमच्या वडिलांकरताच आहेत. नमो शेतकरी सन्मान योजना भावांकरता नाहीये. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना भावांच्या करता नाहीये. गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान भावांकरता नाहीये. त्याच्यामध्ये कर्ज 0% व्याजाने कर्ज पुरवठा आमच्या शेतकऱ्याला पीक कर्जाला आमच्या भावाकरता नाहीये. बियाणावरील अनुदान, पीक कर्ज, नुकसान भरपाई ही भावाकरता नाहीये. हमी भावाने खरेदी यासारख्या योजना शेतकऱ्यांच्या करता, भावांच्या करता आहे ना, त्यात आणखी सक्षमपणे राबवण्याचा आम्ही निर्णय घेतोय ना. परंतु या व्यतिरिक्त काही धाडसी निर्णय घेण्याची गरज होती. त्यामुळे अतिशय विचारपूर्वक मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, सरकारने काही सवलती आणि योजना शेतकऱ्यांच्या करता सुरू केल्यात. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये आजपर्यंत 92,43,000 शेतकऱ्यांना 5,318 कोटी रुपयाचं अनुदान दिलं. हे आमच्या भावांच्या करता नाही दिलं का? त्याच्यामध्ये हे 52 कोटी 82 लाख रुपयाचं वाटप 2,794 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात मध्ये दिलं. कर्जमुक्तीमध्ये 14,33,000 शेतकऱ्यांना 5,190 कोटी रुपये अदा त्या ठिकाणी केलेले आहेत. अध्यक्ष महोदय मला आपल्याला सांगायचंय, सभागृहाला पण सांगायचंय, हे लोकांना सांगतात की यांनी काही दिलं नाही, काही दिलं नाही. शेतकऱ्यांच्या करता दुष्काळाकरता आम्ही 4,000 कोटी रुपये दिले. नमो शेतकऱ्यांकरता 6,000 कोटी रुपये दिले. 1 रुपयात पीक विमा 5,500 कोटी रुपये राज्य सरकार शेतकऱ्यांचं भरतंय. त्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीनला त्याच्यात 5,000 कोटी रुपये आपण ह्या 2 घटकाला देतोय, 5,000 रुपये हेक्टरी. त्याच्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याला आपण जवळपास 850 कोटी रुपये मागे दिले. त्याच्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्याला विचारा, त्या गोंदिया, भंडारा, आमचा चंद्रपूर, गडचिरोली धान उत्पादक वाल्यांना 2,200 कोटी रुपये अनुदान दिलं, 2,200 कोटी. त्याच्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना 300 कोटी रुपये दिले. आणि अजून पण दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता दुधाची पावडर एक्सपोर्ट करण्याच्या करता आम्ही आजच्याच कॅबिनेटला निर्णय घेतोय. अध्यक्ष महोदय दुधाला 5 रुपये भाव वाढवून दिलाय. या पद्धतीनं करोडो रुपयाची त्याच्यात बळीराजा वीज 15,000 कोटी रुपयाचं त्याच्यात मदत त्या ठिकाणी केली. अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं जवळपास 40,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना आम्ही दिले. आणि खुशाल म्हणतात माझी तर तमाम माझ्या बळीराजाला महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या शेतकऱ्यांना विनंती आहे की बाबांनो आम्ही तुमच्या पाठीशी आहे, कृपा करून आत्महत्येचा विचार करू नका.
जे काही तुमच्या करता येणं शक्य आहे ते महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। त्याच्यामध्ये अजिबात तुम्ही मनामध्ये कुठली भीतीची भावना आणू नका। तुम्हाला राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे, पण अशा पद्धतीनं आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून तुम्ही आत्महत्येचा विचार करता कामा नये अशी त्यालाही माझी आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती राहणार आहे। अध्यक्ष महोदय, सिंचनालाही आम्ही प्राधान्य दिलंय, नैसर्गिक आपत्तीला आम्ही प्राधान्य दिलंय। ह्याच्यामध्ये कांदा आणि कापसाकरता फिरता निधी 200 कोटी कांद्याकरता आणि कापसाकरता 200 कोटी असं आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही जे काही मला सन्माननीय अध्यक्ष महोदय, काही शेतकऱ्यांनी असं सांगितलं आणि दोन्ही बाजूच्या सदस्यांनी की आम्हाला पण सोलरचा पंप घ्यायचा। काय होणार आहे आता? तुमच्या भागामध्ये पूर्वीच्या मोटारी आहेत त्या इलेक्ट्रिकवर आहेत, म्हणजे महावितरणवर, आणि आता तिथं शेजारी एखाद्याचा नवीन सोलर पंप आला की त्याचा दिवसभर पंप चालू राहणार। आणि आपल्या इथं वीज असते निम्मे दिवस रात्री निम्मे दिवस दिवसा शेतकऱ्याला, ते आता आम्हाला दिवसभर द्यायची आहे, पण त्याच्याकरता थोडासा 1.5 वर्ष कळ काढावी लागेल। आता आम्ही 8.5 लाख पंप, मला ते पण सभागृहाच्या लक्षामध्ये आणून द्यायचंय की 8.5 लाख पंप देत असताना त्यामध्ये राज्य सरकार फार महत्वाची आमच्या भावांच्या करता जबाबदारी उचलतंय। हे सरकार राज्य आपल्या सभागृहांनी लक्षामध्ये घ्यावं। अध्यक्ष महोदय, त्यामध्ये 3 हॉर्सपॉवरची मोटार सोलरची 2,30,000ला, 5 हॉर्सपॉवरची 3,20,000ला आणि 7.5ची 4.5 लाखाला आहे। त्याच्यात आम्ही काय केलंय, SC ST ला या पैशामध्ये फक्त 5% पैसे भरायचे आणि SC ST वगळून बाकीच्यांनी 10% भरायचे, 30% रक्कम केंद्र सरकार यांची भरणार। आणि अध्यक्ष महोदय, मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाच्या करता 65% रक्कम राज्य सरकार भरणार आणि इतर समाजांच्या करता 60% भरणार आहे। अध्यक्ष महोदय, कुठल्याच राज्यामध्ये ही योजना नाहीये आणि 8.5 लाख शेतकऱ्यांना, आणि पुढे तर मग 1.5 वर्षांनी बाकीचे सगळेच तुमच्या आत्ताचेही पंप हे त्याच्यामध्ये दिवसात चालू होतील। या पद्धतीचा फार क्रांतिकारी निर्णय या राज्य सरकारने घेतलेला आहे। त्याचा माझ्या तमाम शेतकऱ्यांनी, त्याच्यामुळं आता शेतकऱ्यांनी माझी वीज तोडतील आणि मग मी काय करायचं, कसं बिल भरायचं, मग मला आता काही आत्महत्येशिवाय पर्याय नाही। अरे आत्महत्या करू नका, हे सरकार तुमचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे। अजिबात इथं कुणी आत्महत्या करण्याचं काही कारण नाही। अरे 5,000 कोटी दिले ना, काय रडता, सारखं रडा। राज्य सरकारने 9,000 मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवलेले, त्याच्यामध्ये 8.5 लाख पंप देत आहेत, हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये शेळी मेंढी कुक्कुटपालन यांच्याकरता समाजातल्या सर्व घटकाच्या करता योजना आणल्या आणि अजून एक योजना आणली, अटल बांबू समृद्ध योजना, बांबू समृद्ध योजना आणली।